नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. घराण्यांचा इतिहास या आपल्या मालिकेमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत घराण्यांचा इतिहास कसा शोधावा. याच्या आधीचे जे 2 व्हिडिओ होते त्यातल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं की घराण्यांचा इतिहास म्हणजे नक्की काय आणि घराण्यांचा इतिहासाच्या संशोधनाची व्याप्ती नेमकी किती जास्त आहे किंवा त्याची खोली किती जास्त आहे, त्या विषयाची व्याप्ती किती मोठी आहे हे आपण पहिल्या भागामध्ये समजून घेतलं. दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं की लोक घराण्यांचा इतिहास का शोधतात. म्हणजे मला माझ्या घराण्याचा इतिहास शोधायचा असेल तर तो काय कारणासाठी शोधला पाहिजे, त्याची जी 100 कारणं होती ती 100 कारणं आपण मागच्या भागामध्ये पाहिली. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला खरोखर गांभीर्याने या विषयामध्ये पुढे जायचं असेल तर त्या व्यक्तीला प्रश्न पडतो की आता मला इतिहास शोधायचा आहे, हा इतिहास शोधायला मी जाऊ कुठे, जाऊ कोणाकडे, कोणती कागदपत्र पाहू, ती कागदपत्र मला कुठं मिळतील आणि मी कसा माझ्या घराण्याचा इतिहास शोध. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत आपल्या आजच्या भागामध्ये. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत घराण्यांचा इतिहास शोधण्यासाठी ज्या काही लोकांना भेटावं लागतं, जी कागदपत्र शोधावी लागतात, ती कुठे आपल्याला भेटतील, कोणती कागदपत्र असतात, कुणाकडे आपल्याला चौकशी करायला पाहिजे, हे सगळे विषय आपण आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. आणि त्याचे आपण नेहमीप्रमाणे 100 मुद्दे काढलेले आहेत की 100 वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण घराण्याचा इतिहास शोधू शकतो. तर हे 100 मुद्दे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ कदाचित मोठा होईल, म्हणून प्रत्येक मुद्दा आपण एक्सप्लेन करणार नाही किंवा त्याचं विश्लेषण करणार नाही. पण ज्या मुद्द्याचं विश्लेषण करायची गरज आहे खरोखर, ज्याच्यामध्ये काही जास्तीची माहिती देणं गरजेचं आहे, त्या मुद्द्याचं आपण थोडंसं जास्त बोलूयात. बाकीचे जे मुद्दे आहेत ते आपण फक्त मुद्दे सांगून पुढे जाऊयात, जेणेकरून हा व्हिडिओ फार मोठा होणार. तरी जर आपल्याला काही शंका आली, एखादी गोष्ट नाही कळाली, तर आपण मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा फोन करून पण विचारू शकता, केव्हाही फोन करू शकता, काही अडचण नाही. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल. तर घराण्यांचा इतिहास कसा शोधावा त्याचा पहिला जो मार्ग आहे, तो पहिला मार्ग म्हणजे कौटुंबिक दस्तावेजांचा अभ्यास करणं. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाचे काही ना काहीतरी दस्तावेज असतात, लग्न प्रमाणपत्र असतात, जमिनीचे व्यवहार असतात, किंवा अजून दत्तक विधान एखादं झालेलं असतं, किंवा वारसा हक्काने काही गोष्टी आलेल्या असतात. तर त्याचे काही ना काही कागदपत्र असतात. ते कौटुंबिक दस्तावेज जे आहेत त्याच्यापासून आपण घराण्याचा इतिहास शोधायला सुरुवात केली. दुसरा जो मुद्दा आहे, तो दुसरा मुद्दा म्हणजे घरातील वयोवृद्धांची विचारपूस करणं. ही गोष्ट फार महत्वाची आहे, कारण घरामधील जे वयोवृद्ध व्यक्ती असतात त्यांच्याकडे मागच्या 2 पिढ्यांचं ज्ञान असतं. त्या व्यक्तीबरोबर ते ज्ञान पण निघून जातं जर ती व्यक्ती जगातून निघून गेली तर. त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणी वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांना लिहिता वाचता येत असेल तर उत्तमच. त्यांना काही अजून उठून बसता येत असेल, काही गोष्टी सांगता येत असतील, कुठे ते तुम्हाला दाखवू शकत असेल एखादी जागा जाऊन, तर त्यांच्याकडून त्या सर्व पाहून घ्या, त्या गोष्टी समजून घ्या. त्यांच्याकडे काही कागदपत्र असतील ते तपासून बघा. जर त्यांची लिहिता वाचता येण्यासारखी परिस्थिती नसेल पण बोलू शकत असतील तर जे काही सांगतात ते ऐका, कारण ह्या गोष्टी परत आपल्याला आपल्या घराण्याबद्दल ऐकायला मिळत नाही. तिसरा मुद्दा आहे मंदिरातील जुने रेकॉर्ड्स तपास. आता तुम्ही म्हणाल मंदिरातील जुने रेकॉर्ड तपासायची काय गरज आहे. भरपूर गावांमध्ये आजही ज्या ग्रामदेवता असतात त्या काही ठिकाणी, काही गावांमध्ये कोणी कोणता नवस बोलला, कोणी मंदिराला आरसा दिला, कोणी किती देणगी दिली, कोणी पायरी बांधून दिली, त्या जुन्या काळामध्ये तिथे नाव लिहिलं जायचं नाही पायरीवर, संगमरवराची लादी वगैरे लावून, पण कोणी खांब बांधून दिला, कोणी कौलं टाकली, कोणी काय केलं, असं बरंच काही काही केलेलं असायचं. त्याच्या नोंदी तुमच्या देवळामध्ये असतात, मंदिरामध्ये असतात. त्यामुळे मंदिरामध्ये जे जुने रेकॉर्ड्स आहेत ते तपासले तर त्याच्यामध्ये पण आपल्याला कदाचित आपल्या एखाद्या पूर्वजाचं नाव सापडू शकतं. चौथा मुद्दा आहे की जुन्या फोटोंचा अभ्यास करणं. जुन्या फोटोचा अभ्यास करणं म्हणजे काय की फोटोग्राफी आता आधुनिक काळामध्ये आली, जुन्या काळामध्ये नव्हतीच ती. परंतु काही तैलचित्र कोणी काढून ठेवले असतील, काही लाकडावर कोरलेलं असेल एखाद्या ठिकाणी, एखादं पान असेल, त्या पानावर जीर्णशीर्ण झालेलं एखादी चित्र आकृती असेल, तर जे काही म्हणून तुम्हाला जुनी एखादी आकृती मिळेल, नकाशा मिळेल, चित्र मिळेल, फोटो मिळेल, काही मिळेल, नजरेआड करू नका. त्याची एक फोटोकॉपी डिजिटल करून ठेवा लगेच, म्हणजे त्याच्यावर नंतर विचार करता येईल आपल्याला. सर्व जुने फोटो जेवढे तुम्हाला सापडतील तेवढ्या गोष्टी तुम्हाला व्हिज्युअलाइज करता येतील. म्हणजे आपल्याला कागदपत्र सापडले तर आपल्याला ज्ञान होतं, पण ती गोष्ट व्हिज्युअलाइज होत नाही. व्हिज्युअलाइज होण्यासाठी आपल्याला फोटो पाहिजे. जेवढे फोटो आपल्याला सापडतील तेवढे आपल्याला मदत होते. पाचवी गोष्ट म्हणजे सरकारी कार्यालयामध्ये जाऊन जमिनीचे कागदपत्र शोध. सगळ्यात जास्त एखादी गोष्ट लिखित स्वरूपात कुठली लिहिली गेली असेल मानवी इतिहासामध्ये ते आहेत जमिनीचे व्यवहार. त्यामुळे तुमच्या पूर्वजांची सगळ्यात जुनी नोंद जर कुठे मिळू शकत असेल तर ती जमिनीच्या नोंदीचीच तुम्हाला मिळणार. कोणाला इनाम मिळालं, वतन मिळालं, कोणाचं भांडण झालं, कोणाची जमीन वारसा हक्काने मिळाली, दत्तक झालं, अशा प्रकारे काही ना काही तुम्हाला नोंद मिळणार. तर सरकारी कार्यालयामध्ये जाऊन त्या नोंदी जास्तीत जास्त मागच्या जेवढ्या आपल्याला काढता येतील तेवढा काढायचा प्रयत्न करायचा.
सर्वसाधारणपणे 1921 पर्यंत किंवा 1888 पर्यंत काही जणांच्या 1818 पर्यंतच्या पण नोंदी सापडतात इनामाच्या. त्याच्यानंतरच्या थोड्या दुर्मिळ गोष्टी आहेत, परंतु तुम्ही थोडा जोर लावला तर तिथपर्यंत जाऊ शकतो आपण. 1830-40 पर्यंत तरी जाऊ शकतो जोर लावला आपण. आणि खरोखर आपल्या पूर्वजांकडे जमीन असेल तर त्या नोंदी सरकारी कार्यालयामध्ये सापडू शकतात. 6वी गोष्ट म्हणजे लग्नाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करणं. लग्नाच्या प्रमाणपत्राची पडताळणी अशासाठी करणं की लग्नाच्या प्रमाणपत्रांमुळे किंवा आपल्याला आपल्या सगळ्या सोयऱ्यांची माहिती होते किंवा आपण जिथे सोयरीक करतो त्यांची माहिती होते. या सोयरिकीमधून पण आपल्याला भरपूर गोष्टी आपल्या वंशाबद्दल आपल्या घराण्याबद्दल कळू शकतात. कारण आपण सर्वसाधारणपणे बघतो की आपल्या समाजामध्ये तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असा सोयरीक शक्यतो बरोबरीच्या नातेसंबंधांमध्ये केली जाते. त्यामुळे त्यांचा इतिहास आणि आपला इतिहास कुठे ना कुठेतरी जुळत असतो. तर लग्नाची प्रमाणपत्र पडताळून पाहून त्या अंगाने जर थोडा विचार केला तर त्यातूनही आपल्या घराण्याची माहिती आपल्याला मिळू शकते. 7वी गोष्ट पत्रव्यवहार आणि जुनी पत्र वाचणं. ही तर फार महत्वाची गोष्ट आहे. जर कुठे माझ्या पूर्वजांचा उल्लेख असेल, त्यांनी काही कर्तृत्व गाजवलं असेल, त्यांना काही बक्षीस मिळालं असेल, त्यांनी कोणाला काही पत्र लिहिलं असेल, अन्याय झाला, दान मागितले असेल किंवा कोणी त्यांच्यावर खुश होऊन त्यांना अजून कुठलं तरी एखादं मेडल दिलं असेल, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पत्रामधून सापडतात. पत्रामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल काहीतरी लिहित असते, बोलत असते, त्यामुळे तिची भावनिक मनस्थिती आपल्याला समजू शकते, मानसिक स्थिती त्या व्यक्तीची समजू शकते, त्या व्यक्तीचा दृष्टिकोन आपल्याला फक्त आणि फक्त पत्रामधूनच कळू शकतो. त्यामुळे जर आपल्याला पत्र वाचायला मिळत असेल आपल्या कुटुंबातलं एखादं जुनं पुराण, तर ते पत्र अवश्य वाचा. जास्तीत जास्त पत्र शोधण्याचा प्रयत्न करा. पुरातत्व खात्यांना भेटी द्या, इतिहास संशोधन मंडळांना भेटी द्या, जेवढे असतील तेवढे. काही खासगी इतिहास संघटक आहेत, काही स्वयंघोषित इतिहासकार आहेत, त्यांनी पण पत्र दाबून ठेवलेले आहेत, स्वतःकडे दाखवत नाहीत कोणाला ते. जर तुम्हाला शंका आली यातल्यापैकी कोणाकडे असू शकतं, त्याचा पिछा पुरवा. ती पत्र वाचा तुम्ही अवश्य. पत्र वाचल्यानंतरच आपल्याला आपल्या पूर्वजांच्या भावनिक, मानसिक, आर्थिक, शारीरिक त्यांची जी स्थिती होती, मनोभूमिका होती, त्यांचं भावविश्व होतं ते कळू शकतं. कागदपत्र तुम्हाला व्यवहार सांगू शकतात, कागदपत्र तुम्हाला त्या पूर्वजाचं भावविश्व उलगडून सांगू शकत नाहीत. त्याच्यासाठी पत्रच लागतात. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. 8वी गोष्ट आहे ती म्हणजे मूळ गावातील लोकांशी बोल. आता मोठी एक समस्या ही आहे महाराष्ट्रामध्ये की इथे पुष्कळ लोकांना स्वतःचं मूळ गावच माहिती नाही. मूळ गाव माहिती नसल्यामुळे जी बेसिक प्रायमरी माहिती आहे तीच आपल्याला प्रायमरी इन्फॉर्मेशन आपल्या घराबद्दल, घराण्याबद्दल, पूर्वजांबद्दल मिळत नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं मूळ गाव माहीत असेल तर असं समजा की तुमच्या आधी मोठाच खजिना लागलेला आहे. त्या मूळ गावातल्या प्रत्येक माणसाशी बोला. असं तुम्ही इतिहास शोधताय म्हणून बोलू नका. गप्पा मारा, चर्चा करा, विषय निघतात, त्यातून काही नवीन माहिती मिळते. पण प्रत्येक माणसाशी बोला, ज्या ज्या माणसाकडून तुम्हाला तुमच्या घराण्याची काही ना काही माहिती मिळू शकते. त्याच्यामुळे पण पुष्कळ गोष्टी उजेडात येऊ शकतात. 9वा मुद्दा आहे तो म्हणजे वंशावळीची माहिती गोळा करणं. आता घराण्याचा इतिहास शोधायचा म्हणजे सगळ्यात प्राथमिक गोष्ट जी असते ती म्हणजे वंशावळी तयार करणं. आपल्या पूर्वजांची नावं फॅमिली ट्रीच्या स्वरूपामध्ये किंवा वंशावळीच्या स्वरूपामध्ये लिहून काढल्याने घराण्याचा इतिहास शोधणं सोपं होतं. एखादी कुठे मिसिंग लिंक असेल, कोणाचं नाव सापडत नसेल, कोणी आपले पूर्वज परागंदा झाले असतील, त्यांचा कुठे रेकॉर्डच सापडत नसेल, तर चुकून एखादा मनुष्य असा पण सापडतो की जो आपल्या घराण्यातला आहे पण त्याचं कागदपत्र सापडत नाही, किंवा कुठेतरी कागदपत्रामध्ये उल्लेख आहे पण त्याचा आपल्या घराण्याशी आता संबंधच नाही. अशा पण काही गोष्टी वंशावळी शोधल्यामुळे किंवा प्रॉपरली वंशावळीवर काम केल्यामुळे आपल्या लक्षात येऊ शकतात. 10वा मुद्दा आहे तो म्हणजे मंदिरातील पुजाऱ्यांकडे माहिती विचार. तर हे का गरजेचं आहे तर मंदिराचे पुजारी असतात त्यांना कधी कधी आपण पाहतो की काही काही ठिकाणी पिढीजात पुजारी आहेत मंदिरांचे किंवा पिढीजात पुरोहित आहेत. त्यांच्याकडे ती पिढीजात त्यांच्या पूर्वजांनी दिलेली माहिती आहे. मंदिराला भेट द्यायला येणारे किंवा आपण म्हणतो यात्रा जत्रेला नवस करणारे किंवा यात्रा जत्रेच्या निमित्ताने गावाला भेट देणारे लोक आणि जाता जाता मंदिराला 200 रुपये देणगी देऊन गेला, 100 रुपये देणगी देऊन गेला, तर त्याची नोंद त्याच्याकडे असते, ती त्या पुजाऱ्याला माहीत असते. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या मंदिराच्या पुजाऱ्याला माहीत असू शकतात तुमच्या पूर्वजांबद्दल. तर तुमची ग्रामदेवता असेल, तुमची कुळदेवता असेल, तुमचं एखादी स्थानिक देवता असेल, जिथे कुठे तुम्हाला मंदिराचा पुजारी भेटेल त्याच्याकडून जास्तीत जास्त माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. 11वा मुद्दा आहे त्या म्हणजे स्थानिक प्रशासनाकडून नोंदी मागवून. माझं मूळ गाव जिथं आहे ते मूळ गाव ज्या तालुक्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये आहे, तिथेच आजूबाजूला माझ्या घराण्याचा इतिहास असणार. त्यामुळे स्थानिक प्रशासनाशी माझे संबंध चांगले असणं गरजेचं आहे. आणि स्थानिक प्रशासनाकडे खूप आर्काईव्ह असतात त्या भूभागातले. आपण नेहमी काय करतो की मोठ्या पुरातत्व खात्यामध्ये जातो, मला वाटतं माझी माहिती तिथेच सापडेल, पण असं नाही. स्थानिक प्रशासनामध्ये पण बरीच माहिती आपल्याला सापडू शकते. तर त्यांच्याकडून ती माहिती आपण माहितीच्या अधिकाराखाली मागवू शकतो किंवा प्रत्यक्ष जाऊन तपासू देखील शकतो. ही शेवटी जनतेचीच कागदपत्र आहेत, त्यामुळे जनतेला दाखवायला काही हरकत नाही. आणि 100, 200, 300 वर्ष जुनी कागदपत्र आहेत. आता त्याने काही फारसा फरक पडणार नाही, त्यामुळे बघायला मिळतात सहज. नाही बघायला मिळेल तरी पण तुम्ही सरकार दरबारी अर्ज करून ती गोष्ट करू शकता. 15वा मुद्दा म्हणजे जुनी घरगुती वस्त्र किंवा प्रतीक शोध.
म्हणजे आपल्या घरामध्ये जे वस्त्र असतात आपल्या पूर्वजांची, ते वस्त्र पण आपल्याला त्यांची आर्थिक स्थिती, मानसिक स्थिती सांगत असतात. कुठल्या प्रकारची वस्त्र असतात ते. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रतीकं असतात. म्हणजे तुमचे पूर्वज समजा सैन्यात असतील, कोणाच्या घरी एखादी तलवार असेल, बर्ची असेल, भाला असेल, कुणी शेतकरी असतील, त्याच्या घरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण एखादं हत्यार असेल जुनं ठेवलेलं. वेळ्याचे पण वेगळे वेगळे प्रकार येतात. जे वेळ्याने आपण धान्य कापतो त्याचे अनेक प्रकार येतात. त्यानंतर जो आपण कोयता वापरतो लाकूड तोडण्यासाठी, त्याचे पण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार सापडतात. आणि त्या कोयत्याच्या प्रकारावरून पण ती व्यक्ती कुठल्या समाजाची असू शकेल हे एखादा तज्ञ इतिहासकार सांगू शकतो. तुमच्या घरामध्ये चांदीचे टाक असतात ठेवलेले गाभाऱ्यामध्ये, ती तर फारच महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे फारच महत्वपूर्ण गोष्ट आहे, ज्याच्यामुळे आपल्याला अनेक ठिकाणची माहिती होऊ शकते. आपल्या पूर्वजांचा बरीचशी माहिती एखादा तज्ञ इतिहासकार घरातले चांदीचे टाक बघून अचूक सांगू शकतो. त्याला कुठल्या खेळवीची गरज नाही. जर ते टाक सुस्थितीमध्ये असतील आणि जुने असतील, तर तुम्ही जर नवीन बदलून घेतले असतील, नवीन पॅशनचे केले असतील तर नाही करणार. पण जुने जर टाक सापडले तुमच्याकडे 4 पिढ्या आधीचे आणि ते तुम्ही एखाद्या चांगल्या इतिहासकाराला दाखवले, भले तो काहीतरी त्याची फी घेईल, तो वेळ देईल त्याच्याबद्दल संशोधन करायला, पण माहिती तुम्हाला बऱ्यापैकी मिळू शकते. हे लक्षात ठेवा. घरातली जी प्रतीकं आहेत, कपडे आहेत, वस्तू आहेत पूर्वजांच्या, एखाद्या अगदी बैलगाडीचा एखादा आरा जरी असेल चाकाचा, तो जरी तुम्हाला सापडला तरी त्यातून भरपूर गोष्टीची माहिती होऊ शकते. नांगराचा फाळ सापडला एखाद्या जुना घरामध्ये तुटलेला, तुटका मोडका तोडका काय, तरी त्यातून आपण बऱ्याच गोष्टी बोलू शकतो. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. 16वी गोष्ट म्हणजे जुन्या दफनभूमीमध्ये जाऊन माहिती शोध किंवा जुन्या स्मशानभूमीमध्ये जाऊन माहिती शोध. दफनभूमीमध्ये किंवा स्मशानभूमीमध्ये कशासाठी जायचं? दफनभूमीमध्ये गेला तर कबर असेल तर कबरेवर बरंच काही लिहिलेलं असतं. स्मशानभूमीमध्ये जरी तुम्ही गेला तरी स्मशानभूमीमध्ये कोणत्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला त्याची बऱ्यापैकी नोंद ठेवलेली असते. तर जुनी जी तीर्थस्थान आहेत, जुनी जी मोठी धर्मक्षेत्र आहेत, ज्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित केला जातो किंवा चिता रचली जाते, आपल्याला पुण्य मिळतं म्हणून, त्या ठिकाणी जर तुमच्या पूर्वजांचं कदाचित चितादहन केलेलं असेल तर तिथे तुम्हाला तुमच्या पूर्वजांची माहिती मिळू शकते. त्यामुळे ह्या प्रकारच्या ही गोष्ट आहे ती पण दुर्लक्षित करू नका. स्मशानभूमीला भेट देणं, तुमच्या आजूबाजूच्या सरकार दरबारामध्ये त्या स्मशानभूमीतल्या नोंदी केलेल्या असतात, त्या पण तुम्ही शोधू शकता. तिथे पण तुम्हाला तुमचे जे पूर्वज होते त्यांचा मृत्यू कधी झाला ते अचूकपणे कळायला मदत होऊ शकते. 17वी गोष्ट आहे ती म्हणजे वकिलांकडून आपल्या संपत्तीच्या कागदपत्रांची तपासणी करणे. हे फार गरजेचं आहे. मला कळतं, मी कागद वाचतो, मी गेलो, मी 4 कागद पुरातत्व खात्यातून शोधून काढले, मी चौकशी केली, मी सगळीकडे फिरलो, या मीपणातून थोडं बाहेर येण्याची गरज आहे. ही कागदपत्र जे असतात ते छोटे छोटे अनेक डिटेल्स असतात आणि त्याचे त्या डिटेल्सवर अर्थ बदलतात. त्याच्यासाठी तज्ज्ञ माणसाचीच गरज आहे. एखादा तज्ज्ञ इतिहास अभ्यासक त्याच्यासाठी लागेल तुम्हाला, किंवा तज्ज्ञ वकील लागेल. गाव पातळीवरच्या वकिलाचं एक काम नाही, जिल्हा पातळीवरच्या किंवा तालुका पातळीवरच्या वकिलाचं काम नाही. तुम्हाला हायकोर्टातला चांगला एखादा वकील लागेल त्या गोष्टीचा अर्थ सांगण्यासाठी. त्याची तयारी ठेवा. तुम्ही जिल्हा आणि गाव पातळीवर फिरत बसला तर माझे पुष्कळ मित्र आहेत, मला माहिती आहे, इनामाच्या प्रकारामध्ये फक्त वकील बदलत राहतात, वकिलांचे खिसे गरम होतात आणि कागदपत्राचं तर काही होत नाही. केस तर पुढची 50 वर्ष सुटत नाही. त्यामुळे जर तुम्ही इनामाच्या प्रकरणामध्ये असाल, वतनाच्या प्रकरणामध्ये असाल, संपत्तीच्या प्रकरणामध्ये असाल, जमिनीच्या एखाद्या वादामध्ये असाल, तर हायकोर्टाचा मोठा वकील बघा. पैसे गेले तरी चालतील, गोष्टी लवकर क्लिअर होतील. कारण खालच्या पातळीवर जे वकील असतात त्यांचा कायद्याचा तर अभ्यास असतो, पण इतिहासाचा अभ्यास नसतो, इतिहासाचा त्यांचा प्रांत नसतो. बऱ्याचदा त्या वकिलांना पण आपली मर्यादा माहीत असते. कित्येक वकील मला फोन करतात की मी क्लायंटला सांगतो साहेब आमच्या की तज्ज्ञ माणसाचा सल्ला घेऊ आपण, पण तो काही पैसे द्यायला तयार नाही, तुमची फी द्यायला तयार नाही, तर दुसऱ्या माणसाची फी द्यायला तयार नाही. मग याच्यामुळे पण काय होतं, बऱ्याचदा गोष्टी अडकून राहतात आणि विनाकारण कालापय होतो, पैशाचा पण अपव्यय होतो. त्यामुळे तुमच्याकडे जर मी आता बोललो त्यातले काही जर मुद्दे असतील किंवा समस्या असतील, लवकरात लवकर तज्ज्ञ वकील किंवा तज्ज्ञ इतिहासकाराशी संपर्क साधा. मध्ये आधी कुठे वेळ बिलकुल वाया घालू नका. 18वी जी गोष्ट आहे ती म्हणजे जुनी लग्नपत्रिका वाचणे. जुन्या काळामध्ये त्याला आपण लग्नचिठ्ठी म्हणायचो. लग्नचिठ्ठी निघायची, लग्नाची बैठक बसायची एक आधी, लग्न ठरवायच्या आधी. आपण त्याच्यावर एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, कागदपत्रांच्या मालिकेमध्ये 2 व्हिडिओ बनवले आहेत, ते आपण पाहू शकता. तर ही जी जुनी लग्नचिठ्ठी आहे किंवा जुनी लग्नपत्रिका आहे ती वाचणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे लग्नपत्रिकेमध्ये मामा, काका, मावशी कोण होते त्यांची नावं लिहिलेली असतात. त्याच्यामुळे पण आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास समजायला मदत होते. 19वी गोष्ट म्हणजे धर्मशाळांमधील जुने रेकॉर्ड्स तपासणे. जुन्या काळामध्ये काही लॉजिंग बोर्डिंग नव्हतं. कुठे राहायचं असेल माणूस एखादा प्रवासाला निघाला तर ज्या मोक्याची ठिकाणं असायची तिथे धर्मशाळा असायच्या. त्यामुळे कोणी मनुष्य जर आपल्या घरातला काशी यात्रेला गेला असेल तर तो कुठल्या ना कुठल्या धर्मशाळेमध्ये राहिलेला असणार, त्याची तिथे नोंद असणार. काही धर्मशाळांच्या नोंदी आजही आपल्याकडे आर्काईव्हमध्ये शिल्लक आहेत. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला कुठे धर्मशाळा असेल एखादी, तर धर्मशाळेच्या नोंदी तपासा. किंवा काही ना काहीतरी इतिहास तुम्हाला कुठे ना कुठे स्वरूपामध्ये सापडेल, लिखितमध्ये. धर्मशाळेच्या भिंतीवर लोक तोंडी तुम्हाला गोष्टी सांगतील, त्याच्यामधून काही तुम्हाला क्ल्यू मिळू शकेल. धर्मशाळा वगळू नका. धर्मशाळा ह्या नेहमी मोक्याच्या ठिकाणी, जिथे एखादा तांडा
व्यापाऱ्यांचा मुक्काम करू शकेल, पाण्याची मुबलकता आहे अशा ठिकाणी, किंवा घाट चढायचा आहे, घाटाच्या पायथ्याशी जी गाव आहे त्या ठिकाणी धर्मशाळा जुन्या काळामध्ये असायच्या मुक्कामासाठी. तर त्या धर्मशाळा तुम्ही अवश्य तपासून बघा. मी ज्या जावली तालुक्यामधून येतो, माझं गाव केडंबे आहे, तिथे 2 किलोमीटर आत आहे ते सातारा महाबळेश्वर गावापासून. पण जिथे केळघर गाव आहे रस्त्याला 2 किलोमीटर जिथून माझं गाव आहे, त्या केळघर गावामध्ये जिथे माझं शिक्षण झालं तिथे एक जुनी धर्मशाळा होती. आता तिथे धर्मशाळा बांधली कोणी? ते धर्मशाळा प्रतापसिंह महाराजांच्या काळामध्ये बांधली गेली असावी, कारण तो रस्ता प्रतापसिंह महाराजांनी, छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी तयार केला होता आणि घाट सुरू होत होता तिथून. त्यामुळे घाटाचा सुरुवात करायच्या आधी, चढायला सुरुवात करायच्या आधी घाटाच्या खाली नेहमी धर्मशाळा असते. लक्षात ठेवा, जुन्या काळामध्ये जिथे रस्ता बांधला जातो तिथे तुम्हाला हमखास तुमच्या गावाची काही ना काहीतरी, देवाची काही ना काहीतरी, घराण्याची काही ना काहीतरी माहिती जरी लिखित स्वरूपात नाही सापडली, धर्मशाळा मोडकळीस आली असेल तरी कोणाकडून इकडून तिकडे तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी माहिती मिळू शकते, कारण तिथे लोक वस्ती करत असतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. 20वी गोष्ट आहे ती म्हणजे स्थानिक ग्रंथालयातील दस्तावेज शोध. आपल्याला नेहमी वाटतं की मला माहिती शोधायची असेल तर मला कुठल्या तरी मोठ्या लायब्ररीमध्ये गेलं पाहिजे, मला ब्रिटिश लायब्ररीचे सभासदत्व घेतलं पाहिजे, मला एशियाटिक सोसायटीचं सभासदत्व घेतलं पाहिजे, असं नाही. तिथे पण माहिती आहे, नाही असं नाही. पण तुमचं घराणं ज्या भागामध्ये होतं तिथे ज्या काही लायब्ररीज आहेत जुन्या पुराण्या, ते तिथे काय असतात की तिथल्या भागाची माहिती जास्त असते. काही नियतकालिक प्रकाशित होत असतात, मासिक प्रकाशित होत असतात. त्याच्यामध्ये जुन्या काही लोकांनी तिथल्या भागाची माहिती लिहिली असते, छापलेली असते. ती नियतकालिक तुम्हाला स्थानिक लायब्ररीमध्येच भेटणार. त्यामुळे स्थानिक लायब्ररीशी तो आपला संपर्क असला पाहिजे. 21वा मुद्दा म्हणजे आर्काइव्हमध्ये शोध घेणे. आर्काइव्ह म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सरकारने जी सरकारी कागदपत्र आहेत ती साठवून ठेवलेली आहेत, किंवा काही आपण म्हणतो खाजगी संस्था आहेत, ते खाजगी संस्थांनी लोकांकडून माहिती गोळा केली, पत्र गोळा केली, ती साठवून ठेवलेली आहेत. काही वैयक्तिक संग्राहक देखील आहेत या सगळ्या गोष्टींचे, त्यांनी पण काही गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. तर असे जिथे जिथे म्हणून तुम्हाला मोठा साठा मिळेल जुन्या दस्तावेजांचा, त्या प्रत्येक ठिकाणी भेट घेऊन तिथली कागदपत्र वाचणं गरजेचं आहे. 22वा मुद्दा म्हणजे पुरातत्व शास्त्रज्ञांची मदत घेणे. ही गोष्ट फार गरजेची आहे. तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामध्ये अनेक चिन्ह विखुरलेली असतात, जी तुमच्या पूर्वजांची किंवा घराण्याची माहिती देत असतात. कुठे शिलालेखाच्या स्वरूपात असतात, कुठे विरगळ असते, कुठे एखादं मोठं झाड असतं, कुठे नदीने प्रवाह बदललेला असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी, एखादं मंदिर असतं जुनं पुराणं पडलेलं, तर एखादा इतिहास तज्ञ जो असतो तो तुम्हाला एखाद्या मंदिराचा दगड बघून पण सांगू शकतो की हे गाव कधी बसलं, म्हणजे कुठल्या काळातलं मंदिर आहे. भले ते पळून लोकांनी सिमेंटचं बांधलं असेल तरी पण कळायला लागतं ते. आता मी पण 20-25 वर्ष हेच काम करतो, तर हळूहळू मला पण आता काय व्हायला लागले की मी काय फार मोठा पुरातत्व शास्त्रज्ञ नाही किंवा प्रोफेशनल काही माझ्याकडे पदवी नाही, पण काम करून करून गावोगाव फिरून फिरून एखादा दगड बघितलं तरी आता थोडाफार अंदाज यायला लागतो की अरे ही या काळामध्ये इथे काहीतरी असू शकेल. त्यामुळे ही पुरातत्व शास्त्रज्ञ एखादा आपल्या ओळखीचा असणं की जो आपल्याला याच्यामध्ये गाईड करेल, किंवा आपल्या मनामध्ये शंका असेल त्याचा अचूक निदान करेल, आपल्याला विश्लेषण करेल, ते गरजेचं आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांची मदत अवश्य घेतली पाहिजे आपण इतिहास संशोधन करत असतो. तर मागाशी मी म्हटलं तसं मी पण सोडून दिलं पाहिजे, मला सगळं कळतंय मी करतो हे सोडून दिलं पाहिजे. आपलाच वेळ वाचतो आणि पैसा वाचतो. 23वा मुद्दा आहे तो म्हणजे घरातले जुने मणी किंवा आभूषणांचा अभ्यास करणं. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दागिने असतात. जुन्या काळामध्ये आपण पाहतो की आपला समाज अनेक व्यवसायांमध्ये विभागलेला होता. 50च्या वर व्यवसाय होते. त्या व्यवसायांच्याच पुढे जाऊन बहुतांश करून जाती निर्माण झालेल्या आहेत आणि नंतर समाज जातीपातींमध्ये विभागला गेला. तर हे व्यवसाय, त्याच्यावरून निर्माण झालेल्या जाती, तर प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. ते आभूषण जो प्रत्येक समाज घालायचा, त्याचं कोणी कुठल्या धातूचं आभूषण घालायचं, कुठल्या प्रकारचं घालायचं, दंडामध्ये घालायचं का कानामध्ये घालायचं, याचे काही आडाखे ठरलेले आहेत की प्रत्येक जातीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे दागिने असतील ते दागिने बघून, इथे कोणाची जात शोधायचा किंवा काढायचा विषय नाही, परंतु माझे पूर्वज जे होते ते माझे पूर्वज कुठल्या प्रकारचे आभूषण घालत होते याच्यावरून माझ्या पूर्वजांचं मूळ शोधायला मला मदत होते की माझे पूर्वज मूळ कोण होते. दागिने पण तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगत असतात. जुने जे मणी असतात छोटे छोटे विणलेले दागिन्यांमध्ये, ते मणी पण आपल्याला पुष्कळ गोष्टी सांगत असतात. तर दागिने कोणाकडे तुमच्या आजीचे, पणजीचे, आईचे असतील तर मोडू नका आणि त्याच्याबद्दल विचार करा. थोडंसं संशोधन तुम्हाला कळत नसेल तर कुठल्या तरी एखाद्या इतिहास तज्ञाला ते देऊन टाका. 24वा मुद्दा म्हणजे गावातील वयोवृद्धांची माहिती विचार. आता आपल्याला घरातला इतिहास शोधत असल्यामुळे आपण काय करतो की फक्त कुटुंबातलेच आपले वयोवृद्ध घेतो, गावातल्या लोकांकडे आपण बिलकुल लक्ष देतो. मी माझ्या घराण्यातले विचारेल, माझ्या काकाला विचारेल, आजीला विचारेल, आजोबांना विचारेल, पंजोबांना विचारेल, पण जास्तीत जास्त काय करेल माझ्या भावकीत विचार. माझ्या भावकीच्या पलीकडे मी जात नाही. मला वाटतं त्याला काय कळतं तेव्हा माझ्या भावकीबद्दल, घराबद्दल. असं नाही. एखादा मनुष्य 80 वर्ष वयाचा असेल आणि बोलण्याच्या परिस्थितीमध्ये असेल तर तो तुमच्या गावातल्या कुठल्याही जातीतला असू दे, तुमच्या भावकीतला असू दे, नसू दे, कोणी असू दे, त्याला लगेच पकडा आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात करा. गावातल्या वयोवृद्ध व्यक्तींना माहिती विचारलेली पण आपल्याला पुष्कळ गोष्टींची माहिती होत असते. 25वा जो मुद्दा आहे तो मी मागाशी म्हटलं तसं जुने शिलालेख तपासणे आणि वाचणे.
तुम्ही जिथे राहता त्या गावाच्या कडेला एखादं लेणं असेल, एखादा मोठा शिलालेख लावलेला असेल, एखादी मोठी मूर्ती असेल, एखाद्या मंदिरावर काही कोरलेलं असेल किंवा छोटीशी विरगळ असेल, ते एखाद्या दगडावर काही लिहिलं असेल. दगडावर कोरण्याची पद्धत कर्नाटकमध्ये जास्त आहे, त्याचे खूप दगड तिथे आहेत. म्हणजे एखादी विरगळ असेल, विरगळच्या कडेला मोठा दगड पण लिहिलेला असतो त्या घटनेची माहिती देणारा. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये फक्त विरगळीच आहेत, लिहिलेले शिलालेख कमीच आहेत. पण तरी पण जे काही आहे ते पण भरपूर माहिती देऊ शकतात आपल्याला. तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी काहीतरी लिहिलेला अस्पष्ट जरी शिलालेख असेल, लगेच मी म्हटलं तसं पुरातत्व खात्यातल्या तज्ज्ञांना पाचारण करा. एखाद्या इतिहास तज्ज्ञाशी लगेच संपर्क करा की साहेब मी कुणाला बोलू म्हणून. ते शिलालेखांवर धुणी धुवू नका, गुरं तुमची त्याच्यावर धुवू नका, घासू नका अंग त्यांना. ते शिलालेख आहेत ते नदीमध्ये किंवा पाटामध्ये आडवे टाकू नका की रस्ता पार करण्यासाठी. आता हे मी माझ्या मनाचं सांगत नाही, या शोकांतिका झालेल्या बघितलेल्या आहेत म्हणून बोलतोय. आणि त्या शिलालेखांना मला हात पण लावता येत नाही की मी घेऊन येऊन सुरक्षित ठेवतो म्हणून माझ्यावरच लोक केस करतील. हा मोठी समस्या आहे, किंवा तो घेऊन येतो आणि सुरक्षित ठेवतो. पण दोन्ही बाजूने समस्या आहे. तर त्यामुळे तुमचे जे घराचे शिलालेख आहेत, विरगळी आहेत, सतीशिळा आहेत, एखादी व्यक्ती तुमच्या घरात शहीद झाली असेल, तिथं छोटं मोठं स्मारक असेल, बऱ्याचदा स्मारकं असतात ती नदीच्या गाळामध्ये बुडलेली असतात. मोठमोठ्या राजा महाराजांची स्मारकं बुडली, छत्रपतींच्या वंशजांची स्मारकं बुडली. तर छोट्या मोठ्या लोकांचं तुमच्या माझ्यासारखं कोणी विचार करायचं कारणच नाही. नदीच्या किनारी जर तुमच्या घाट असेल, तिथे काही लिहिलं असेल, काही स्मारकं असतील, वाळू बाजूला करा, वाचायला सुरुवात करा. याच्यामधून पण आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास समजू शकतो. सवी गोष्ट म्हणजे आपल्या गावाच्या आजूबाजूला ज्या यात्रा भरतात मोठ्या, ज्या जत्रा भरतात मोठ्या, आपण बघतो की प्रत्येक गावाची यात्रा आणि जत्रा असतेच, नाही असं नाही. यात्रे जत्रेमध्ये पण पुष्कळ माहिती मिळते. पण काही काही मोठ्या यात्रा असतात, मानाच्या यात्रा असतात. मोठा तिथे समारंभ होतो, धूमधडाका उडतो, मोठं ते देवस्थानाचं महात्म्य असतं, अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात. अशी काही यात्रा स्थळं तुमच्या आजूबाजूला असतील तर तिथे अवश्य भेट द्या. तिथे काही माहिती मिळते का शोधा. पुष्कळ वेळा त्या ठिकाणी पण महत्वाची माहिती आपल्याला मिळून जाते. 27वी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबातली एखादी व्यक्ती परदेशामध्ये गेली असेल काही कारणाने. जुन्या काळामध्ये परदेश म्हणजे काय की महाराष्ट्रातली व्यक्ती दिल्लीला गेली किंवा तंजावरला गेली किंवा आंध्र प्रदेशमध्ये गेली तर तो परदेशात झाला त्या व्यक्तीसाठी. दुसऱ्या ठिकाणी जाऊन ती व्यक्ती स्थायिक झाली. किंवा आताच्या काळामध्ये पण आपण बघितलं, कोणी अमेरिकेला गेला असेल, कोणी आफ्रिकेला गेला असेल. इंग्रजांनी पण आपल्या बऱ्याच लोकांना कामगार म्हणून दुसऱ्या देशांमध्ये हलवलं. तिथे आता आपल्या भारतीय लोकांची वस्ती जास्त झाली. तुमचे पूर्वज कदाचित बाहेर गेलेले असू शकतील. किंवा अजून दुसरा एक मुद्दा म्हणजे आपले पूर्वज परागंदा झाले असतील. असं कुठलंही घर नाही, असं कुठली वंशावळी नाही. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की जर तुम्ही 600 ते 700 वर्ष जुनीपर्यंत ती वंशावळी ती शोधू शकला, त्या घराण्याचा इतिहास शोधू शकला, तर त्याच्यामध्ये 2 ते 4 जण तुम्हाला परागंदा झालेले दिसतील. कंपल्सरी दिसणार परागंदा झाले. म्हणजे त्यांचा काही मागमूस नाही. हा माणूस निघून गेला, परत आलाच नाही, त्याचा काही पत्ताच लागला नाही, अशी भरपूर माणसं दिसतात. त्याच्यामुळे विदेशामध्ये कोणी लोक गेले असतील, महाराष्ट्र सोडून गेले असतील, तर आपल्या घराण्यातले कोण लोक आहेत जे बाहेर सोडून गेलेले, त्यांना शोधण्याचा प्रयत्न करा. कदाचित काय आहे की माझ्याकडे माहिती नसेल त्या गोष्टीची, कारण आता माझ्यामध्ये आणि माझ्या पूर्वजांमध्ये थोडासा अंतर निर्माण झालं. मी समजा गावामध्ये राहत नाही, आता मी मुंबईमध्ये राहिला आलो नोकरीच्या निमित्ताने, गावाकडे माझं काही एवढं जाणं नाही. पण तेच जर माझ्या घराण्यातली एखादी ब्रँच दुसरीकडे कुठे लिहिली असेल आणि त्या जुन्या प्रथा परंपरा ती अजूनही पाळत असेल, तर त्यांच्याकडून मला भरपूर गोष्टी माझ्या घराबद्दल माहिती होऊ शकतात. 28वा मुद्दा तो आहे तो म्हणजे कागदपत्रांमधून मालमत्तेच्या हक्कांचा शोध घेणे. आता मालमत्तेच्या हक्काच्या गडबडी नेहमीच होत असतात, वादविवाद नेहमीच, त्याच्याबद्दल जास्त बोलण्याची काही गरज नाही. जिथे जिथे म्हणून मालमत्तेचे हक्क वाद झालेले असतील, जुन्या काळामध्ये तुमच्या कुटुंबात काही वाद घडले असतील, जर 17व्या शतकाच्या आधी तर रक्तपातच घडले तुम्ही धरून चला, ते रक्तरंजितच मालमत्तेचे वाद असतात. घरा 4-4 भावांची खंडोळी होत असते त्याच्यामध्ये, आणि शेवटी कोणालाच नाही, तू मला नाही तुला घाल कुत्र्याला अशा अवस्था होत असते. या भावाने त्याला मारलं, त्याने याला मारलं, त्याने याच्या मुलाला मारलं, त्याने त्याच्या बायकोला मारलं. आपल्या मोठ्या घराण्यांपासून छोट्या घराण्यांपर्यंत वाद सगळीकडे आहेत मालमत्तेचे हक्क. त्यामुळे ह्या वादांची पण माहिती घ्या. जर तुमच्या घराण्यात असा काही मोठा वाद उद्भवला असेल, त्याचं कुठं नाही कुठं तुम्हाला एखादा रेकॉर्ड मिळून जाईल. 29वा मुद्दा म्हणजे पौराणिक कथांमधून कुटुंबाचा इतिहास शोधणे. आता पौराणिक कथांमध्ये माझा उल्लेख कुठे यावा तेव्हा माझ्या आडनावाचा उल्लेख डायरेक्टली येणार नाही, परंतु मी ज्या प्रथा परंपरा पाळतो, मी जे गोत्र लावतो किंवा मी अजून दुसऱ्या ज्या गोष्टी पाळतो, त्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी मला एखादा उल्लेख सापडू शकतो. किंवा मी ज्याला माझा मूळ पुरुष मानतो, पूर्वज मानतो, आराध्य दैवत मानतो, त्याच्यामध्ये पुराणामध्ये काही ना काहीतरी माहिती मिळू शकते आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. त्यामुळे पौराणिक कथा ज्या आहेत, फक्त हिंदू धर्मातल्याच पौराणिक कथा आहेत. मी नेहमी म्हणतो बुद्ध धर्मामधल्या पण ज्या कथा आहेत, जातक कथा असतील, दुसऱ्या गोष्टी असतील, जैन धर्मामध्ये पण पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांच्या आहेत त्या. आता ही थोडं मला माहिती आहे म्हणून असा कुठला धर्म नाही की ज्याच्यामध्ये काही गोष्टी मागच्या लिहिलेल्या नाहीत पुराणांसारख्या. जिथे जिथे म्हणून तुम्हाला शक्य असेल त्या गोष्टीचा अभ्यास करायचा प्रयत्न करा. फक्त तुमच्या धर्माच्या गोष्टी वाचू नका, दुसरं पण काही तुमच्या भागाशी संबंधित तुम्हाला वाचता येत असेल. उदाहरणार्थ महानुभव पंथ आहे, तो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पसरलेले, बरेच लोक त्याचे अनुयायी आहेत. तर मग
पौराणिक कथांमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला त्याचा काही ना काही संदर्भ लावू शकतो किंवा एखाद्या गोष्ट आपल्याला कळत नाही तर थोडीशी समजण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे पौराणिक कथांमधून कुटुंबाचा इतिहास शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. तिसावी गोष्ट म्हणजे वंशावळ ट्रेसिंग सॉफ्टवेअर वापरणे. आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला इंटरनेटशी जर तुम्ही संबंधित असाल, तुम्हाला काही वेबसाईट माहिती असतील जिथे तुम्ही तुमची माहिती भरली, तर त्या वेबसाईट तुमचं मागे जे काही वंशावळ आहे किंवा घराणं आहे ते कुठे ट्रेस होतं का त्यातला एखादा माणूस तपासण्याचा प्रयत्न करतात एआयच्या माध्यमातून. आपण त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ पण बनवलेले आपण चॅनलवर पाहू शकता की कशा प्रकारे या वेबसाईट काम करतात. त्यांची नावं पण दिलेली आहेत. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची माहिती भरू शकता. सध्या भारतामध्ये अशा प्रकारचं उपक्रम कोणाच्या डोक्यामध्ये येत नाही. कोणीच आपल्या पूर्वजांची माहिती शोधायचा प्रयत्न करत. त्यामुळे भारतामधल्या लोकांची माहिती कमी आहे, त्यामुळे कदाचित ती वेबसाईट तुम्हाला दाखवू शकणार नाही. पण भरून ठेवायला काही हरकत नाही. आज उद्या परवा जेव्हा साक्षरता वाढेल या गोष्टीबद्दल, त्यावेळेला पुढच्या पिढीला तरी काय होईल, आपण भरलेली माहिती पुढच्या पिढीला सापडेल, तिला काहीतरी ट्रेस करता येईल. 31वा मुद्दा म्हणजे शाळांमधली जुनी नोंदवही तपासणे. मुलाची पहिली लिखित नोंद जर कुठे होत असेल तरी शाळेमध्ये होते. पहिला जन्माचा दाखला, दुसरी गोष्ट त्याची शाळेमध्ये आपण प्रवेश घेतो तिथला दाखला. शाळेमध्ये बऱ्याच वेळा जुन्या काळामध्ये काय असायचं, जन्माचा दाखल्याचा तर संबंधच नाही जुन्या काळामध्ये. शाळा जेव्हा चालू झाल्या, चांगल्या प्रकारे चालायला लागल्या, त्यानंतर त्या मुलाची नोंद करायला लागायची. मग तू कोण, तुझे वडील कोण, आजा कोण, पंजा कोण, गाव कुठलं, सापडलं तर नशीब नाही तर गुरुजीच काहीतरी लिहून टाकायची. बऱ्याच गुरुजींनी मुलांचं नामकरण केलेलं आहे. बऱ्याच गुरुजींनी मुलांची बापांची बाप बदलून टाकलेले आहेत. बऱ्याच गुरुजींनी मुलांची जात पण बदलून टाकलेली. ते जे घोटाळे जर तुमच्या बाबतीत झालेले असतील काही, तर ते तुम्हाला शाळेच्या जुन्या नोंदवहीमधून कळू शकतात. 32वा मुद्दा आहे तो म्हणजे जुने नकाशे आणि आराखडे तपासणे. आधीच्या मुद्द्यामध्ये मी म्हणलं जसं की मला चित्र वाचता आली पाहिजेत, मला जुने नकाशे वाचता आले पाहिजेत, मला जुने जे आराखडे इमारतीचे काढलेले असतात किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीचे काढले असतात त्याचं मला शिक्षण असलं पाहिजे, तर मला माझ्या घराण्याचा इतिहास शोधणं जास्त सोपं जाईल. 33वा मुद्दा म्हणजे घरातील लाकडी वस्तूंचा इतिहास शोधणं. घरातलं जे फर्निचर असतं आपल्या, त्या लाकडी वस्तू ज्या असतात त्या लाकडी वस्तू आपल्या घराचा दर्जा दाखवत असतात, आपल्या घराची सांपत्तिक आर्थिक परिस्थिती दाखवत असतात. त्यानंतर ठराविक लाकडी गोष्टी, ठराविक आपण म्हणतो समाजाची जी सामाजिक स्थितीमध्ये जे आपण म्हणतो प्रत्येक व्यक्ती किंवा घरानं वर खाली असतं, ते लाकडाच्या वस्तू त्या घरामध्ये ज्या वापरत आहेत त्या लाकडाच्या वस्तू किंवा फर्निचर बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या पूर्वजांचा सामाजिक दर्जा काय होता ते समजून घ्यायला मदत करते. सामाजिक स्थिती काय होती जुन्या काळामध्ये ते समजून घ्यायला मदत करते. 18व्या शतकामध्ये किंवा 17व्या शतकामध्ये जर एखादी खुर्ची मला सापडली एखाद्या घरामध्ये, तर मी सांगू शकतो की ही खुर्चीवरून की कोणाची खुर्ची असेल आणि ते लोक समाजामध्ये कुठल्या स्थानाने राहत असतील. खुर्चीचा पण विषय नाही, खुर्ची मोठी गोष्ट आहे. पाठ जरी तुम्हाला सापडला ना की आपल्यासाठी ही क्षुल्लक गोष्ट आहे, आपण लक्ष पण देत नाही. पाठाकडे काय लक्ष द्यायचं. पाठ जरी एखादा तुमच्याकडे जुना पुराणा असेल का नाही, तरी तो पण तुम्हाला भरपूर माहिती देऊ शकतो. तुमच्याकडे एखादा वाडा जुना पुराणा पडला असेल, त्याचा एखादा उंबरा शिल्लक असेल खालचा लाकडाचा, तो उंबरा पण तुम्हाला भरपूर गोष्टी सांगत असतो तुमच्या पूर्वजांबद्दल. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. लाकडी फर्निचर किंवा लाकडाची कुठलीही संबंधित गोष्ट तुमच्या घरामध्ये असेल तर त्या वस्तूचा पण तुम्ही विचार करा, त्याच्यामधून पण तुम्हाला तुमच्या घराण्याचा इतिहास कळू शकतो. पुढचा जो 36वा मुद्दा आहे तो म्हणजे शासकीय नोंदीमधून मालमत्तेची माहिती काढणे. त्याच्याबद्दल आपण मागे बोललोच आहे. आपल्याला जिथे कुठे म्हणून शासकीय विभागामध्ये अगदी आपल्या गावापासून ते राज्यापासून ते दिल्लीपर्यंत जिथे कुठे म्हणून आपल्याला नोंद सापडेल. काही काही जणांची शासकीय नोंद एखाद्या मालमत्तेची कदाचित पोर्तुगालमध्ये किंवा नेदरलँडमध्ये किंवा ॲम्स्टरडॅममध्ये किंवा लंडनमध्ये पण सापडू शकते. कारण हे डच व्यापारी, फ्रेंच व्यापारी, ब्रिटिश व्यापारी जे आपल्याकडे आले होते त्यांच्या पण काही कागदपत्रांमध्ये काही महजर किंवा काही मालमत्तेचे वाद त्यांच्या नोंदी सापडू शकतात. कदाचित आपलं नाव त्याच्यामध्ये सापडू शकतं. त्यामुळे जिथे जिथे आपल्या गावापासून ते ब्रह्मांडामध्ये जिथे कुठे काही मालमत्तेची कागदपत्र ठेवली तिथे जर तुम्ही तपासायला सुरुवात केली तर कुठेतरी कदाचित काही सापडण्याची शक्यता असतेच, नेहमी आपण नाकारू शकत नाही. 37वा मुद्दा म्हणजे जुन्या वहीतील हिशोब तपासणं. आता हे कशासाठी आहे माहिती आहे का, जर तुमच्या घराण्यामध्ये कोणी एखादी व्यक्ती कोतवाल राहिलेली असेल का नाही, तर ती कोतवाल राहिलेली व्यक्ती काय करते की तिच्याकडे जे काम असतं त्या कामामुळे तिला सतत नोंदी कराव्या लागतात. म्हणजे पोलीस गुन्ह्यांच्या नोंदी, गुन्हेगारांना पकडल्याच्या नोंदी, गावामध्ये काही एखादी हालचाल झाली त्याची नोंद, रोगराई आली तर रोगराईमध्ये काय व्यवस्था करावी लागली त्याच्या नोंदी. काही काही जुन्या कोतवालांकडे आतापर्यंत त्या नोंदी होत्या मागच्या पिढीपर्यंत. माझं नशीबच खराब आहे की मला 2-3 नोंदी म्हणजे 2-3 व्यक्तींनी अक्षरशः त्या नोंदी रद्दीमध्ये विकल्यात किंवा माझ्या वडिलांनी नोंदी ठेवल्या होत्या आणि मला त्याची किंमतच कळली नाही म्हणून आता हळहळत आहेत लोक. पण ह्या नोंदी पण फार महत्वाच्या आहेत. तुमच्या घरामध्ये कोणी वडील पोलीस पाटील असतील, पूर्वज पोलीस पाटील असतील, कोतवाल असतील कुठल्या जागेचे, तर या जुन्या वहीतल्या हिशोबाच्या नोंदी आहेत त्या तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुमच्या घरात काही एखादी सावकारकीचा धंदा चालत असेल, पूर्वज तुमचे कोणी सावकार असतील किंवा जुन्या काळामध्ये आपण हुंड्या वगैरे लिहून देणारे लोक होते, व्यापार उद्योग करणारे लोक होते, शेती महाजन वगैरे, त्यांच्या घरामध्ये पण तुम्हाला भरपूर कागदपत्र सापडतील. ती सर्व कागदपत्र जुन्या वह्या एकत्र करा
समजून घ्या. नाही समजल्या तर इतिहास तज्ञाला कुठला तरी फोन करा. कोणी नाही भेटलं मला फोन करा, आपण बघूया त्याच्यामध्ये काय शोध लावतोय. तर ही जे नोंदी आहेत जुन्या वह्या ज्या आहेत, त्या जुन्या वह्या पण आपल्या वारसा आपण साधन म्हणतो त्याला, की हे पण आपलं काय आहेत की वारसाच आहेत आपल्या इतिहासाचे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. माझे बऱ्याच लोकांना असं वाटतं काय तेव्हा माझे आजोबा पोत होते, काय असणार त्यांच्याकडे असून असून. तसं नसतं. तुमचे आजोबा पोत असतील, कोतवाल असतील, पोलीस पाटील असतील, अजून कोणी असतील, नोंदी ठेवणारा कोणी मनुष्य असेल, व्यापारी असतील, सावकार असतील, दुर्लक्ष करू नका. लगेच त्या गोष्टीची नोंद घ्या, त्यांचं डिजिटलायझेशन करून ठेवा, समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि नवीन गोष्टी प्रकाशित त्याच्यामध्ये भरपूर येऊ शकतील. तुमच्या घराण्याबद्दल पण आणि राज्याबद्दल पण नवीन गोष्टी प्रकाशात येऊ शकतात. 38वी गोष्ट म्हणजे पिढ्यांमधील जात आणि पंथ समजून घ्या. की वेगवेगळ्या पिढीमध्ये असं होतं की मगाशी मी म्हणलं तसं की आपले पूर्वज जे असतात ते कधी कधी संप्रदाय चेंज करतात. म्हणजे हिंदू धर्मामध्येच कोणी लिंगायत समाजामध्ये जाईल, हिंदू धर्मामध्येच कोणी वारकरी समाजामध्ये जाईल, कोणी हिंदू धर्मामध्येच कोणी गोसावी होईल, हिंदू धर्मामध्येच कोणी आपण म्हणू शकतो की महानुभाव पंथामध्ये जाईल. तर हे प्रत्येक पिढीगणित आपल्याला जर तुम्ही 1000 वर्षाचा तुमच्या घराण्याचा इतिहास शोधू शकला तुम्ही किंवा सापडला तुम्हाला, तर तुमच्या लक्षात येईल की 1000 वर्षामध्ये पिढी दर पिढी गणित काही ना काहीतरी माझ्या घरामध्ये धर्म आणि पंथ आणि जातीमध्ये बदल घडून आलेला, थोडासा तरी काहीतरी बदल घडून आलेला आहे. किंवा कोणीतरी माझ्या घरातल्या काहीतरी एका तरी व्यक्तीने दुसरी कुठली तरी दीक्षा घेतली, जे मी आत्ता मानतो ते नाही, दुसऱ्या कुठल्या तरी संप्रदायाची दीक्षा घेतली. माझ्या कुठल्या तरी पूर्वज कधीतरी दुसऱ्या वाटेला गेलेलाच आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्या नोंदी जिथे तुम्हाला सापडतील, जात असेल, पंथ असेल, त्या ठिकाणी कोणी कोणी कधी कधी त्या पंथाचा स्वीकार केला, संप्रदायाचा स्वीकार केला, त्याच्या नोंदी जर लिखित स्वरूपामध्ये असतील तर त्या वाचायला चुकू नका. कदाचित आपल्या एखाद्या पूर्वजाचं नाव त्याच्यामध्ये निघू शकतं. 39वी जी गोष्ट आहे ती म्हणजे गावातल्या सर्वेक्षणातून कुटुंबांचा ठाव ठिकाणा घे. गावामध्ये बघतो आपण बऱ्याच कारणासाठी सर्वेक्षण होत असतं. कधी जनगणना नोंद होत असते, कधी आजारपणासाठी, कोरोना आला त्याच्यासाठी होत असतं, कधी सरकारी योजनेसाठी होत असतं. तर सर्वेक्षणाचा जो डाटा असतो तो डाटा वाचायला कधी चुकू नका. त्याच्यामधून पण आपल्याला भरपूर माहिती मिळत असते. त्यानंतर वंशावळी ज्या असतात, 40वा मुद्दा, वंशावळींच्या हस्तलिखित नोंदी शोधता आल्या. आपल्याकडे काय होतं माहितीये का, की आपण वंशावळ शोधायची म्हणजे आपण भाट आणि हेळवीकडे जातो, त्याने काहीतरी लिहून ठेवलेलं असतं त्याच्याकडे, त्याच्याबद्दल खोटं बोलायचं काही कारण नाही, आपल्याला खोटं बोलतात ते लोक म्हणून. पण विषय तो नाही. विषय काय आहे की जर ओरिजिनल तुमच्याच घरातली कुणाची एखाद्या माणसाच्या हस्तलिखितामध्ये जुन्या स्वरूपातली नोंद तुम्हाला सापडली, तर ती कुठल्याही भाट हेळवीपेक्षा किंवा एखाद्या इतिहासकारापेक्षा जास्त विश्वसनीय मानली जाते. त्यामुळे वंशावळ जर तुम्हाला सापडली, की तुमच्या घरातली हस्तलिखित सापडली, तर त्याच्यासारखं सोन्याहून पिवळं दुसरं काही नाही. कारण नकली पुष्कळ सापडतात, ओरिजिनल हस्तलिखित सापडणं अवघड असतं. सापडलं तर त्याचं महत्व समजून घ्या. 41वा मुद्दा आहे तो म्हणजे शेतीच्या ज्या नोंदी असतात वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये त्या समजून घ्या. कोणी कुठला कर भरला, महसूल भरला, त्याचे काय वाद झाले, त्याच्यामध्ये पण आपल्याला पूर्वजांचं नाव कळू शकतं. 42वा मुद्दा म्हणजे ताम्रपटांवरून कुटुंबाची माहिती घेणे. बरेच लोकांकडे ताम्रपट असतात. ताम्रपट सर्वसाधारणपणे 14व्या शतकाच्या आधीच्या काळामध्ये ताम्रपट देण्याची प्रथा होती. नंतर सनद लिखितमध्ये देण्यात यायला लागलं, वतना इनाम लिखितमध्ये देण्यात यायला लागलं. ताम्रपट आधीच्या काळामध्ये दिले जातो. तसे ताम्रपट जर तुम्हाला सापडला तर तुमचं गाव किंवा तुमचे पूर्वज किमान 700 वर्ष जुने आहेत हे सिद्ध होऊ शकतं. फक्त ताम्रपट सापडल्याने त्याच्यावर काय लिहिलंय ते बघायची गरज नाही. काय लिहिलंय ती नंतरची गोष्ट. पण जर तुमच्या घराण्यामध्ये ताम्रपट आढळला तर 600 ते 700 वर्ष तुमचं घराणं जुनं. दुर्दैवाने मला काही लोक असे भेटले की नाही हो, मी ताम्रपट मध्ये मीच भंगारामध्ये विकतो. असे पण म्हणणारे लोक ते आमच्या घरामध्ये होतात. आता हे खरं बोलतात भंगारामध्ये विकला का उगाच आपला फुकटचा मोठेपणा सांगायला नाही. लोकांना मोठेपणा सांगायला आवडतं. माझ्या घरात ताम्रपट मी खूप मोठं दाखव नाही भंगारामध्ये विकतो, मग उगाच खोटं मोठेपणा सांगायचं. फक्त कोणी दाखव म्हणे पण म्हणत राहायचं होता माझ्याकडे. मग असे पण लोक आपल्याला भेटतात. पण अजूनही काही ताम्रपट आपल्याला जुन्या वाड्यांमध्ये सापडू शकतात, जुन्या घरांमध्ये सापडू शकतात, उत्खननामध्ये सापडू शकतात. तुमच्याकडे जर पिढीजात एखादं वतन 5-6 शतकाचं असेल, जमीन 5-6 शतकाची असेल जुनी पुराणी, या गोष्टी अजूनही मिळू शकतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. 43वी जी गोष्ट आहे ती म्हणजे कुटुंबातील लोकांनी जी काही चांगली कामं केली, समाजोपयोगी कामं केली, दान दिलंय, त्यांची माहिती ठेवा. त्याच्यामधून पण भरपूर माहिती होऊ शकते. 44वी गोष्ट म्हणजे मागाशी आपण म्हणलो की हस्तलिखित वंशावळ शोधून काढायचा प्रयत्न करा. ती दुर्मिळात दुर्मिळ गोष्ट आहे. सापडली तर लाखात आहे, नाही सापडली तर लोकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात करा. मुलाखतींमधून आपल्या पूर्वजांची माहिती गोळा करायला सुरुवात करा आणि एक नवीन वंशावळ बनवा. ती बनवणं फार गरजेचं आहे. 45वी गोष्ट म्हणजे कुटुंबातील व्यक्तींनी लिहिलेली पत्र वाचणं. कुठलंही पत्र असू दे तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी लिहिलेलं, ते तुम्हाला 7व्या शतकातलं सापडलं काय नाही, आता 7 दिवसापूर्वीचं सापडलं पाहिजे एखाद्या आंतरदेशीय पत्र निळ्या कागदावर लिहिलेलं. तुमच्याकडे जर ते असेल तर तुमच्या आई वडिलांच्या पत्रांकडे पण दुर्लक्ष करू नका. जर ती तुमच्याकडे असतील तर आपल्याला नेहमी वाटतं की मला घराण्याचा इतिहास शोधायचा म्हणजे मला 16व्या शतकातलंच पत्र सापडलं पाहिजे, तसं नाही.
कधी कधी काही काही क्ल्यूज आपल्या आई वडिलांच्या बोलण्यामधून, त्यांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रामधून पण आपल्याला मिळू शकतात. कुठलंही पत्र असेल ती कुठल्याही कुटुंबातल्या व्यक्तीने कुठल्याही काळामध्ये लिहिलं असेल, वाचायला कुचराई करू नका. त्यानंतर 46वा मुद्दा म्हणजे कुटुंबांच्या पूर्वजांच्या कथा ऐकल्या. आता इतिहास तर लिखित लिहिलेला नसतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये तर बिलकुल लिहिलेला नाही, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये काय दंतकथा, आख्यायिका, लोककथा मुळामध्ये यांचा फार सुळसुळाट. कुठेही जा तुम्हाला इतिहास सापडत नाही, पण या 3 गोष्टी सापडतील: दंतकथा, लोककथा आणि आख्यायिका. ऐकायला शिका. उगाच स्वतःचा अहंकारमध्ये आणू नका की मी शास्त्रज्ञ आहे, मी इतिहास तज्ञ आहे, मी हुशार आहे, मी पुराव्याने चालणारा माणूस आहे. पुरावा नाही तर मी त्यांच्याकडे दुर्लक्ष कशाला देऊ? उगाच जुनी माणसं काय पण बडबडतात, कामधाम नाही त्यांना. असा विचार करू नका. ऐकायला पैसे पडत नाही. जेवढ्या म्हणून गोष्टी तुम्हाला ऐकता येतील तेवढ्या सगळ्या गोष्टी ऐकत राहा. त्या तुम्हाला बहुश्रुत बनवतात. कधी कधी माझा अनुभव असा सांगतो की तुम्हाला जी मोठमोठी कोडी कागदपत्र वाचून सुटत नाही, ती कधी कधी एखाद्या लोककथा किंवा दंतकथा वाचल्याने त्याचा लगेच उघड होतो की नेमकं झालं असेल काय त्याच्यामध्ये. कारण लोककथा या जिवंत अनुभवावर लिहिल्या जातात, जिवंत घटनांवर लिहिल्या जातात, जिवंत लोकांकडून लिहिल्या जातात. त्या आजूबाजूच्या त्यांनी ज्या गोष्टी बघितल्या असतात त्याच्यावर लिहिल्या जातात. त्याच्यामुळे बरीच माहिती आपल्याला मिळू शकते. त्यामुळे कुटुंबांच्या पूर्वजांच्या कथा तुम्हाला कुठल्याही स्वरूपामध्ये ऐकायला मिळत असतील, अगदी एखाद्या गोंधळीवर गोंधळ घालत असेल, बोलत असेल काहीतरी, त्याच्या पण ऐका, मन लावून काहीतरी आपल्याला त्याच्यामधून कळू शकतं. 47वी गोष्ट म्हणजे गावातील जमीन मालकीचे इतिहास शोध. म्हणजे आपल्या मालकीच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीची मालकी आधी कोणाकोणाकडे होती, माझ्या घरात ते तर शोधणं गरजेचं आहे. पण गावामध्ये जी अख्खी जमीन आहे त्या गावामधल्या जमिनीची मालकी पण कोणाकोणाकडे होती. कधी पहिल्यांदा जेव्हा एक गाव बसलं, तिथं कुंडी आलं, त्याने तिचं पांढरीवर घर बांधलं आणि काळीवर जमीन कसायला सुरुवात केली. तिथपासून आतापर्यंत तुम्हाला कळलं की माझ्या गावातल्या जमिनीची मालकी कोणाकोणाकडे गेली होती. तर त्याच्यातून तुमच्या घराण्याची पण तुम्हाला भरपूर माहिती मिळू शकते. तुमच्या जमिनीची मालकी पण कुणाकोणाकडे गेली होती, कुणाकडून फिरून तुम्ही आता ही जमीन विकत घेतली, कुठली जमीन तुमच्या पूर्वजांना वतन म्हणून होती, कुठली जमीन तुमच्या पूर्वजांनी मागं विकत घेतली होती आणि मला कळतच नाही. माझ्या पूर्वजांना 10 एकर जमीन आपण म्हणू की इनाम म्हणून मिळाले होते. नंतर 2-3 पिढ्या दुसऱ्या माझ्या पूर्वजांनी काय केलं, अजून 10 एकर जमीन विकत घेतली. मला वाटतं 20 एकर जमीन मला इनाम असेल. ती 10 एकर नंतर विकत घेतलेली जमीन ती इनाम नसते तुमची. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत या जेवढे म्हणून मालमत्तेचे जमिनीचे विषय तुम्हाला सापडतील, शोधायचा प्रयत्न करा. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक गाव सभेतील जुने निर्णय तपासा. आपला 48वा मुद्दा. आता एक स्थानिक गाव सभेतील जुने निर्णय का तपासायचे? जुन्या काळामध्ये कुठली गोष्ट झाली तर गोत सभा गावामध्येच बसायची. गोत सभा म्हणजे त्या काळातली न्यायसभा असेल. असे मोठे मोठे महसर लिहिले जायचे. काही गावांमध्ये आजही ती माहिती तुम्हाला कुठे ना कुठल्या स्वरूपामध्ये असू शकते. त्या ग्रामपंचायतीमध्ये लिहिलेली असू, जतन केलेली असू शकते, किंवा काही लोकांकडे ते महजर अजूनही असू शकतात. ते त्यांनी अशीच पेटीमध्ये कुठूनतरी टाकून दिले असतात. त्यांना वाटतं याचा काय उपयोग आहे, काय माझ्या बापानं कुठं आज्या पंजाने कर्जा काढला होता, त्याचं काय झालं, आता काय उपयोग नाही त्याचा. ते शोधा. त्याच्यामध्ये पण कदाचित आपल्याला भरपूर माहिती कळू शकते. 49वी गोष्ट म्हणजे सरकारी नोंदीमधून उत्पत्तीचा शोध घेणे. म्हणजे माझ्या घराण्याची उत्पत्ती कधी झाली आणि कशी झाली हे शोधण्याचा सर्वात विश्वसनीय मार्ग कुठला असेल तर ती म्हणजे सरकारी नोंदी तपासणे. जेवढ्या म्हणून सरकारी नोंदी तुम्हाला बारकाईने तपासता येतील, तुमच्याशी संबंधित, घराण्याशी संबंधित, तुमच्या गावाशी संबंधित, तुमच्या सगळ्या सगळ्यांशी संबंधित, तुमच्या जाती धर्माशी संबंधित, जेवढा तुम्हाला त्याचा स्कोप वाढवता येईल तेवढा वाढवा आणि जास्तीत जास्त सरकारी नोंदी तपासा. त्याच्यामुळे आपली उत्पत्ती आपल्याला अचूक कळायला मदत होते. 50वी गोष्ट आहे ती म्हणजे पुरातन काळातील स्त्रोत आणि श्लोक तपासणे. आता स्त्रोतांचा श्लोकांचा काय संबंध आला घराण्याच्या इतिहासाशी? माझे पूर्वज कुठलं स्तोत्र म्हणत होते किंवा कुठला श्लोक म्हणत होते, माझ्या घरामध्ये कुठली परंपरा चालत होती, त्याच्यावरून पण मला माझं घर किती जुनं होतं कळू शकतं. पण काही श्लोक असतील ते श्लोक एकनाथ महाराज समर्थ रामदासांनी लिहिली असतील, काही स्तोत्र असतील ती कदाचित एकनाथ स्वामींनी लिहिली असतील. त्याच्या आधी तर ती स्तोत्र कोणी लिहिली नाही, पण माझ्या घरात ती स्तोत्र लिहिली जात असतील तर एकनाथ स्वामींच्या पासून पुढच्या काळामध्ये माझ्या घरानं अस्तित्व होतं. मला एवढं कळू शकतं. कुठली गोष्ट तुम्हाला क्ल्यू देऊ शकते, त्यामुळे दुर्लक्ष करू नका. 51वी गोष्ट आहे ती म्हणजे वैदिक साहित्यातून कुटुंबाची माहिती शोध. आता वैदिक साहित्य सोडून देऊ आपण. जे काय म्हणून तुम्हाला साहित्य भेटेल, कुठल्याही जाती धर्माचं भेटेल, जुनं पुराण, धर्माशी संबंधित, अध्यात्माशी संबंधित, वाचायला चुकू नका. त्याच्यामधून भरपूर आपल्याला माहिती मिळू शकते. 52वी गोष्ट सर्वात महत्वाची ती म्हणजे इतर कुटुंबियांच्या अनुभवावरून शिकणे. आपण नेहमी काय करतो की आपल्या स्वतःच्याच अनुभवाने शिकायचा प्रयत्न करतो. दुसऱ्याने सांगितलेलं आपल्याला पटत नाही, बरं वाटत नाही. आपल्याला वाटतं की मला इन्सल्ट करतो, तो बोलतोय, त्याला काही जास्त शहाणा झाला काय, मी त्याचं काय ऐकू म्हणून. आपण आपला स्वतःचाच रेडा कामना करत असतो बऱ्याच वेळेला. त्याच्यामुळे पण शेवटी काय होते, आपलीच बाजू खाली बसते आणि आपलंच नुकसान होतं. जो मनुष्य स्वतःच्या यशाने किंवा स्वतःच्या अनुभवाने शिकतो तो मनुष्य आयुष्यामध्ये काय होतो, प्रगती करतो. पण जो माणूस दुसऱ्याच्या अनुभवाने शिकतो तो माणूस आयुष्यामध्ये यशस्वी होतो. कारण त्याचा वेळ वाचतो, तो दुसऱ्याच्या अनुभवातून शिकत असतो. त्यामुळे तुमच्या घराच्या आजूबाजूला पण कोणी त्याच्या कुटुंबाचा इतिहास शोधत असेल, घराण्याचा इतिहास शोधत असेल
त्याच्याकडे काही माहिती असेल तर त्याच्याशी बोला, चर्चा करा. त्याच्या अनुभवातून काही शिकता येते का बघा. त्याच्यामधून आपल्याला आपल्या घराण्याची भरपूर माहिती कळू शकते. मानवी अहंकार आपला जो आहे, मी परत एकदा म्हणतो, आड येऊ दे का ज्ञानार्जनामध्ये त्याचा काही स्थान नाही मानवी अहंकाराला. ते अहंकार आला तिथे तुमचं ज्ञान आटलं हे लक्षात ठेवायला हरकत नाही. 53वी गोष्ट ती म्हणजे नावांमधून वंशावळ शोध. बऱ्याचदा काय असतं की वंशावळ शोधायची असेल मला तर माझ्याकडे नावं भरपूर असतात, पण मला त्या नावांचं काही मागच लागत नाही. काही काही मधल्या कड्या ज्या असतात त्या कड्या तुटलेल्या असतात किंवा ती मिसिंग लिंक मला सापडतच नसते काय झालं ते. तर जेव्हा जेव्हा तुमच्याकडे ही सगळी नावं येतील तेव्हा त्या नावांवरून तुम्हाला काय करता आलं पाहिजे, ते मधल्या कड्या आहेत ते शोधून काढता आलं पाहिजे, त्याच्यापासून वंशावळ बनवता आली पाहिजे. 54वी गोष्ट म्हणजे धर्मग्रंथामधून कौटुंबिक परंपरा समजून घ्या. आपल्या घरामध्ये जर एखादी जुने पुराणे धर्मग्रंथ काही असतील, जसं मी म्हणलं तसं की आपण एखाद्या संप्रदायाची आपल्या पूर्वजांनी दीक्षा घेतलेली असेल तर आपल्या घरामध्ये ते धर्मग्रंथ त्या संप्रदायाचे असतात. त्याच्यामधून पण आपल्याला धार्मिक परंपरामधून, कौटुंबिक परंपरामधून आपल्या घराण्याचं बद्दल भरपूर माहिती होऊ शकते. 55वी गोष्ट म्हणजे धार्मिक स्थळांवरील नोंदी तपासणे. आता काय आहे की मी राहतो समजा सातारमध्ये, जावळी तालुक्यामध्ये माझं मूळ गाव असं गृहीत धरून चालू. मी नाशिकला त्र्यंबकेश्वरला कशाला जाऊ तेव्हा तपासायला, माझा कधी संबंधच येत नाही तिकडे जाण्याचा. पण जायला पाहिजे, कारण कुठल्या धर्मस्थळामध्ये कुठली नोंद कधी सापडेल माहित नाही. कदाचित तुमच्या पूर्वजांची नोंद तुम्हाला केदारनाथची कपाटं उघडली जातील तिथे पण सापडेल. त्यामुळे तुम्ही जर खरोखर शोध घेत असाल तर कधी कुठल्या धार्मिक स्थळाला भेट दिली तर तिथे गेल्यानंतर तिथल्या नोंदी तपासा. जर तुम्ही खरोखर तुमच्या घराण्याचा शोध घेत असाल, मनापासून घेत असाल तर धार्मिक स्थळांना मोठमोठ्या भेट देण्यासाठी वर्षातले एखादा काही कालावधी राखून ठेवा. धार्मिक स्थळांना भेट द्या, तिथे काही भेटते का बघा. बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी सापडू शकतात. कुठली गोष्ट कुठे सापडेल त्याचा काही आपण अंदाज बांधू शकत नाही घरामध्ये बसून. बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं झालं पण आहे की गावाला काही जमीन जमल्याचा माग लागत नाही, कुठल्या पूर्वजाचं नाव सापडत नाही, काय नाही. पण कधीतरी त्याचे पूर्वज कुठेतरी त्र्यंबकेश्वरला गेले होते, तिथे त्यांना काहीतरी शिक्षा दिली होती, त्याचं प्रायश्चित्त करायला तिथे गेले होते, त्याचं नाव तिथे लिहून ठेवले. अशा पण गोष्टी लोकांच्या सापडलेल्या आहेत. 56वा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इतिहासकारांची मदत घेणे. आपल्याला असं वाटतं की मला एवढं समजतं, माझं घर आहे, माझे पूर्वज आहेत, माझे वंशज आहेत, माझ्याकडे सगळी कागदपत्र आहेत, मी पुरातत्व खात्यामध्ये फिरलो, मी इतिहास संस्कृत मंडळात जाऊन त्या मोडीतलं कागदपत्र काढलं, ते मी लिप्यंतर करून घेतलं मराठीमध्ये. काय इतिहास करायची गरज आहे काय नाही. पण जसं आपण म्हणतो सोनार आणि कान टोचलेले बरे असतात नेहमी, तसे त्या क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ लोक आहेत, इतिहास संशोधक आहेत, इतिहास अभ्यासक आहेत, त्याची मदत घ्या. बऱ्याचदा त्यांची तुम्हाला काही शुल्क द्यावं लागेल, ते द्यायला पण मागे पुढे बघू नका. आपलाच वेळ वाचतो. नाहीतर आपण स्वतःच आपल्या मूर्खाच्या नंदनवनामध्ये राहत असतो पुष्कळ दिवस. ती सगळी मी पुष्कळ लोक बघितले, पुष्कळ कागदपत्र त्यांनी गोळा केले, स्वतःकडे ठेवलेले आहेत, त्याच्यावर काही ना काही लिप्यंतर केलेलं आहे, त्याच्यावर काही ना काही डोकं चालवले, काही ना काही विचार केलेला आहे. वय वर्ष 50-60 येतं तेव्हा कळतं की आपण फिरून तिथं चालू, जिथून निघालो होतो. त्याचं कारण काय की आपण कधी दुसऱ्या कोणाला सल्लाच घेतला नाही, आपण कधी तज्ज्ञ माणसाला फोनच केला नाही, आपण त्याच्या वेळेची कधी किंमतच दिली नाही. त्याच्यामुळे आपलीच काही किंमत राहिलेली नसते, आपण गोळा केलेल्या ज्ञानाची काही किंमत राहिलेली नसते. नाव आता घेणं, व्हिडिओमध्ये नाव घेणं चुकीचं आहे एखाद्या व्यक्तीचं, पण मोठमोठ्या घराण्यांचा शोध घेणारे मोठमोठ्या वंशजांनी त्यांचं आयुष्य वाया घालून 5-5, 6-6 लाख रुपये आयुष्यातले वाया घालून पण शेवटी त्यांना काही निष्कर्ष काढता आलेले नाही. त्याचं कारण हेच आहे की फक्त स्वतःच्या बुद्धीने चाल, आपला रेड्यात फक्त पुढे चालवणे, दुसऱ्याचा कोणाचा विचार करणे नाही. तर या गोष्टी करू नका. तुम्हाला नेहमी जसं आपण पीएचडी करायची म्हणली तर आपल्याला पीएचडी साठी एखाद्या गाईडची गरज लागते. ते ह्या पीएचडी जसं संशोधनाचं काम आहे तसं तुमच्या घराण्याचा इतिहास शोधणं हे पण संशोधनाचं काम. त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहासकाराची मदत लागणारच लागणार. तुमचा वकील किती मोठा असला काही ठिकाणी तो अडकतो. त्याच्यामुळे इतिहासकाराची मदत अवश्य घ्या. तुम्हाला शक्य असेल तर, तुम्हाला त्यांची फी देता येईल शक्य असेल तर द्या, मागे पुढे पाहू नका, पण मदत घ्या, ज्याच्यामुळे भरपूर गोष्टी कळू शकतात. कारण छोट्या मोठी पत्र जे असतात, काही पत्र फारसीमध्ये आहेत, काही मोडीमध्ये आहेत, काही जुन्या कन्नडमध्ये आहेत, काही दख्खनी हिंदीमध्ये लिहिलेली पत्र आहेत. त्याच्यासाठी तज्ज्ञ माणूसच लागतो. आपण त्याच्यामध्ये फार काही प्रगती करू शकत नाही जर आपल्याला तो कान नसेल तर, किंवा आपल्याला तो बाणा नसेल तर. त्यामुळे इतिहासकारांची मदत अवश्य घ्या. परत 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 4 वेळा सांगतोय. त्याचं कारण आहे वेळ आणि पैसा तुमचाच वाचेल, इतिहासकाराचा वाचणार नाही. इतिहासकार काही तुमचा जेवढा वेळ आणि पैसा वाया जाईल त्याच्यापेक्षा जास्त इतिहासकाराला तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही, तो तेवढा कमवणार पण नाही त्याच्यावर. ही साधी सोपी गोष्ट. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे घरातील जुन्या साधनांचा इतिहास शोधणे. 57वा मुद्दा म्हणजे आपल्या घरामध्ये जे जे काही तुम्हाला साधन सापडेल, पोथ्या सापडतील, पुस्तकं सापडतील, धर्मग्रंथ सापडतील, मजर सापडतील, कागदपत्र सापडतील, वह्या सापडतील, याद्या सापडतील, पत्र सापडतील, काही सापडेल, त्या सगळ्या साधनांचा उपयोग करा. त्या सगळ्या साधनांमधून आपला इतिहास शोधता आला तर इतिहास शोधण्याचा प्रयत्न करा. 58वी गोष्ट म्हणजे समाजातील प्रतिष्ठित लोकांची माहिती विचार. मला जर माझ्या घराण्यात प्रतिष्ठित कोण होतं ते शोधायचं असेल तर मला काय करायला लागेल, समाजात त्या काळामध्ये प्रतिष्ठित कोण होतं विचारलं पाहिजे. की माझं गाव आहे, माझ्या गावाचा एक 700 वर्षाचा इतिहास आहे, तर 700 वर्षामध्ये किमान
7 माणसं तरी एका पिढीमध्ये एक तरी कोणतरी मनुष्य प्रतिष्ठित झालेला असू शकतो 7 पिढ्यांमध्ये. तर 7 माणसं पकडू आपण, त्यातला एखादा माणूस माझ्या घराण्यातला पण असू शकतो. तुम्ही इतरांचा इतिहास शोधा समाजातल्या प्रतिष्ठित माणसांचा, कदाचित तुम्हाला तुमच्या एखाद्या घरातल्या प्रतिष्ठित माणसाबद्दल माहिती मिळून जाईल. कागदपत्र नाही सापडणार त्याच्याबद्दल पुरावा शोधण्यासाठी, कारण ती कागदपत्र गहाळ झाली असेल, गायब झाली असेल, नाहीशी झाली असेल, काही लोकांनी दडवली असतील जाणीवपूर्वक. पण जर कोणी मनुष्य तेवढ्या मोठ्या तोडीचा कर्तृत्व गाजवणारा प्रतिष्ठित मनुष्य असेल तर त्याचा कुठे नाही कुठे उल्लेख चुकत, तो उल्लेख येतोच आणि तो सापडतोच आणि आपल्याला कळतच हा मोठा माणूस होता. कागदपत्रांमध्ये पुरावा शोधण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा काय करा, इतिहास किंवा माहिती शोधण्याचा प्रयत्न करा. 59वा मुद्दा आहे तो म्हणजे ग्रामस्थांना विचारून घरातील किंवा इमारतींचा इतिहास शोधा. प्रत्येक इमारत, प्रत्येक घर, घरामध्ये बांधलेले प्रत्येक न्हाणी घर, घराच्या बाहेर, घराच्या पुढे बांधलेला म्हशीचा गोठा, घराच्या बाहेर बैलांसाठी बांधलेले झापड, खोपा म्हणतो आपण त्याला, तिथे बांधलेली बैल, तुमच्या घरामध्ये तुम्ही एखादा आपण म्हणतो की सांडपाणी वाहून जायला केलेली जागा, त्याच्या जागेवर लावलेलं चाफ्याचं झाड, ही पण गोष्टी तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी तुमच्या पूर्वजांबद्दल सांगत असतात. तर तुमच्या घराच्या इमारतीचा आराखडा तुम्हाला बनवता आला, बनवा. त्याच्याबद्दल अगदी तुमचं घर समजा जुन्या काळामध्ये आपण बघतो की गावामध्ये काही मोठी घरं नसायची, अंगण वगैरे नसायचे, भिंतीला लागून असायची, प्रत्येकाचे छप्पर एकच असायचे. त्याचा जरी तुम्हाला आराखडा बनवता आला तरी बनवा, त्याच्यामधून पण भरपूर माहिती आपल्याला आपल्या पूर्वजांबद्दल कळू शकते. 60वा मुद्दा जो आहे तो आपला म्हणजे स्थानिक जत्रांमध्ये कौटुंबिक परंपरेचा शोध घेणे. आता याच्याबद्दल जास्त काही बोलायची गरज नाही. जत्रेला आपण सगळेच लोक भेटतो, कधीतरी वर्षातून एकदा जत्रेला आपल्या घरातला एकतरी माणूस गावाला गेलेलाच असतो, त्याची नोंद कुठेतरी झाली जाते, त्याने कुठेतरी पावती फाडलेली, देणगीला पावती फाडली, गावातल्या नाटकाला पावती फाडली, कुठेतरी पालखी निघते त्याला पालखी फाडलेली, पावती फाडलेली. ते ह्या स्वरूपामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांची काही ना काही माहिती यात्रे जत्रेमधून मिळू शकते. 61वी गोष्ट म्हणजे जुनी न्यायालयीन प्रकरणे तपास. आपण काय करतो की आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास शोधायचा नाही, तर आपण फक्त आपल्या पूर्वजांचेच महजर वाचतो, आपल्या पूर्वजांचेच गोदसभेचे निर्णय वाचतो, आपल्या पूर्वजांचेच फक्त न्यायालयीन प्रकरणं वाचतो, दुसऱ्यांची वाचतच नाही. गावातल्या सगळ्यांची प्रकरणं वाचवा, गावातल्या कोणाचा काही वादविवाद असेल, मुद्दा असेल, त्याचा एखादा महजर असेल तो वाचा, जुना पूर्ण असेल तो. कोर्टामध्ये अजून काही प्रकरणं चालली असतील थोडं त्याच्यामध्ये लक्ष घाला, त्याच्यामधून पण भरपूर गोष्टी आपल्याला कळू शकतात. आपल्या घराचा इतिहास शोधायचा म्हणजे स्वार्थी बनणं, फक्त स्वतःच्या घराबद्दल विचार करणं असं नसतं. तुम्हाला तुमच्या घराण्याचा इतिहास जर खरोखर शोधायचा असेल तर तुम्हाला गावातल्या जेवढ्या जास्त घराण्याचा इतिहास शोधता येईल तेवढा शोधायचा प्रयत्न करा, तुमचं काम पण त्याच्यामध्ये आपोआपच होऊन जाईल. 62वा जो मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीचे कर रेकॉर्ड तपासणे. आता याच्याबद्दल पण जास्त काही बोलायची गरज नाही. जुन्या काळामध्ये अगदी मिठावर पण कर होता, व्यापारावर कर होता, प्रत्येक गोष्टीवर कर होता. त्यामुळे आपण कुठे कर भरतो, जर आपले तुमचे पूर्वज काही कर भरत असतील, कुठे जात असतील तर त्या कराची माहिती पण आपल्याला कुठे शासकीय दरबारामध्ये मिळू शकते. 63वी गोष्ट म्हणजे स्थानिक पंचायतीच्या नोंदी विचारात घेणे. मगाशी मी म्हणलं तसं स्थानिक ग्रामपंचायत आहे ती फार महत्वाची आहे. तिच्या कुठली नोंद दुर्लक्षित करू नका तुम्ही, जर तुम्हाला वाचायची शक्यता मिळते, कारण आजच्या काळातली नोंद तुम्हाला मागच्या काळातला कुठला तरी धागा देत असते एखादी. त्यामुळे जेवढ्या तुम्हाला ग्रामपंचायतीतल्या नोंदी वाचता येतील, जमिनी व्यवहाराच्या किंवा अजून कुठल्या गोष्टींच्या, सामाजिक गोष्टींच्या, त्या नोंदी वाचायचा प्रयत्न करा. 64वा मुद्दा म्हणजे जुन्या वृत्तपत्रांमधून शोध घ्या. आता छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लुटीची माहिती आपल्याला लंडनच्या जुन्या वृत्तपत्रामध्ये सापडली. किती जुनी माहिती सापडली बघा. तेव्हा लंडनमधून वृत्तपत्र चालत होते. तर तुमच्या पूर्वजांनी पण काही ना काहीतरी काम केलं असेल, त्यांच्या गावासाठी केलं असेल, घरासाठी केलं असेल, जातीसाठी केलं असेल, समाजासाठी केलं असेल, ती माहिती कुठे ना कुठे वृत्तपत्रामध्ये छापून येत असते. त्याच्यामधून आपल्याला पूर्वजांची माहिती भेटते. नकारात्मक जरी काही गोष्टी आपल्या पूर्वजांनी केल्या असतील, गुन्हेगारी केली असेल, दरोडे घातले असतील, ते पण आपल्याला त्या वृत्तपत्रामध्ये त्याची बातमी कधी कधी सापडू शकते. त्यामुळे अखबार ज्याला आपण म्हणतो ते आणि वृत्तपत्र वाचायला बिलकुल कचराही करू नका. जेव्हा तुम्हाला जे जुनं वृत्तपत्र सापडेल वाचायचा धडाका लावा. कदाचित तुमच्या एखाद्या पूर्वजाचं नाव पण त्याच्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे. 65वा मुद्दा म्हणजे नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती मिळवणं. बरेच लोक मला फोन करून सांगतात की सर मला माझ्या घराण्याचा इतिहास शोधायचा आहे, मला माझा खूप शोधायचं आहे, मला माझ्या जातीचा इतिहास शोधायचा आहे. तुम्ही शोधणार कसं काय? मी म्हणतो आपल्याला चौकशी करायला लागेल, आपल्याला गावामध्ये चौकशी करायला लागेल, तुमचे सगळे नातेवाईकांकडे चौकशी करायला लागेल. बऱ्याचदा असा विचित्र अनुभव येतो की तुम्ही शोधा, तुम्हाला काय शोधायचं, तुम्हाला वाटेल तेवढे पैसे देतो, पण काय करा की आमच्या नातेवाईकांना तुम्ही काय विचारायचं, त्यांना माहीत पडता कामा नये की मी हा इतिहास शोधतो. आता इतिहास कसा शोधायचा? नातेवाईकांना विचारल्याशिवाय काहीच होणार नाही. तुमच्याकडे किती पैसे त्याचे ते पैसे पण खूप कमी आहेत जर नातेवाईकांकडे आपण चौकशी नाही केली तर. त्यामुळे जास्तीत जास्त नातेवाईकांना या कार्यामध्ये सहभागी करून घ्या, कारण नातेवाईकच तुमचे सगळे सोयरे आहेत. ते त्यांचा इतिहास आणि तुमचा इतिहास एकमेकांशी बांधला गेलेला आहे आणि बऱ्याच वेळेला त्यांचा इतिहास, त्यांच्या घराण्याचा इतिहास आणि तुमच्या घराण्याचा इतिहास समांतर चालत असतो. त्याच्यामुळे नातेवाईकांकडे चौकशी करायची नाही असं म्हणू नका. जेवढे जास्त नातेवाईकांना संपर्क करतील तेवढं करून जेवढी माहिती गोळा करता येईल तेवढी करा,
कदाचित त्यांच्या घराच्या एखाद्या करण्यामध्ये नाही तर हकीकतीमध्ये आपल्या पूर्वजाचं पण नाव आपल्याला सापडण्याची शक्यता आहे. 66वा जो मुद्दा आहे तो म्हणजे वंशजांनी केलेल्या लेखनाचं वाचन कर. वंशजांनी शब्द चुकून आला, सॉरी, पूर्वजांनी केलेल्या लेखनाचं वाचन कर. जर आपल्या घराण्यामध्ये जर काही लिहिण्याची परंपरा असेल, आपले जर काही पूर्वज असतील ते क्लेरिकल वर्कमध्ये असतील, राजाच्या दरबारामध्ये असतील, एखाद्या संस्थानिकाच्या दरबारामध्ये असतील, किंवा अगदी आपण म्हणतो की एखाद्या खाजगी सावकाराच्या घरामध्ये असतील, देशमुख किंवा पाटलाच्या पदरी पण काही काही जुने लेखनिक असायचे, तर ही जर काही नोंदी आपल्याकडे असतील आपल्या पूर्वजांनी केलेल्या, ते आपल्या घराण्याशी संबंधित नाही, त्यांनी त्यांच्या कामाच्या नोंदी त्यावेळेच्या केल्या आणि त्यावेळी घरामध्ये पडल्यात, त्या आपण वयाकडे दुर्लक्ष करू नका. त्याच्यामधून पण आपल्याला आपल्या पूर्वजांची माहिती कळते. ज्यांची त्यांनी माहिती लिहिली, ज्यांच्याकडे आपले पूर्वज काम करत होते लिखाणाचं, त्यांची तर भरपूर माहिती मिळते त्या वयात सापडल्या, त्यांचा तर इतिहासच समोर येईल, पण आपला पण काही इतिहास त्याच्यामधून समोर येऊ शकतो. त्यामुळे त्याच्याकडे काय करा, दुर्लक्ष करू नका. त्यानंतर 67वा मुद्दा आहे तो म्हणजे गावातील पोथ्या आणि पुराणं तपासणं. पुराणांना काही अंत नाही, किती प्रकारची पुराणं असावीत आणि ती किती कोणी कोणाची पोथी लिहावी, त्या पोथीमध्ये काय लिहावं याला काही अंत नाही. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये वैविध्य आहे. त्या वैविध्यामुळेच काय होते, एक संधी निर्माण होते की एवढे वैविध्यपूर्ण पोथ्या आणि पुराणं गावोगाव पसरलेले आहेत. त्याच्यामुळे कुठं नाही कुठंतरी माझ्या पण घराण्याचं नाव त्याच्यामध्ये येऊ शकते एखाद्या पूर्वजाचं, कारण ती एक पोथी दुसऱ्याशी, एक पुराण दुसऱ्याशी शक्यतो जुळतच नाही. तुम्ही गावोगावी जाऊन बघा. त्याच्यामुळे जेवढी एवढी गावामध्ये पोथ्या पुराणं आपल्या आहेत, आपल्या नातेवाईकांच्या गावामध्ये जेवढी जेवढी पोथ्या पुराणं, तुम्ही सगळी पोथ्या पुराणं वाचायचा प्रयत्न करा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. 68वा मुद्दा आहे तो मगाचाच मुद्दा आहे, सरकारी नोंदीमधून आपल्या नातेवाईकांचा शोध घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे मागाचा पहिला मुद्दा आपण काय म्हणलं, सरकारी नोंदीमधून आपल्या घराण्याचा उत्पत्ती शोधा. आत्ताचा मुद्दा काय, सरकारी नोंदींमधून तुमच्या नातेवाईकांनी सगळे सोयऱ्यांची उत्पत्ती शोधायचा प्रयत्न करा. त्या उत्पत्तीमधून कदाचित आपल्याला आपली उत्पत्ती पण सापडू शकते. 69वा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबातील जुने वारसदार शोधणे. वारसदार अनेक गोष्टींचे असू शकतात. वारसदार धार्मिक विधींचे असू शकतात, वारसदार तुमच्या वतनाच्या अधिकाराचे असू शकतात, वारसदार तुमच्या जमिनीच्या मालकाचे असू शकतात, वारसदार तुमच्या दत्तक विधानाचे असू शकतात, वारसदार तुमच्या एखाद्या वैचारिक भूमिकेचे असू शकतात. तर आपल्या कुटुंबातील जुने वारसदार, ते कुठल्या गोष्टीचे वारसदार होते ते शोधायचा प्रयत्न करा. बऱ्याचदा वारसदार काय असतात पण ते आपल्याला माहीत नसतात, त्यांच्याकडे पण भरपूर माहिती आपल्याला सापडू शकते. 70वा मुद्दा आहे तो म्हणजे इतिहासातील सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा शोधायचा प्रयत्न करा. आपलं जे कुटुंब होतं ते आज ज्या सामाजिक परंपरा पाळते, आज ज्या सांस्कृतिक गोष्टी आपण पाळतोय, त्याच आपले पूर्वज पाळत होते का, त्याच्यामध्ये काही फरक झालेला आहे? त्याच्यामध्ये पण आपल्याला आपल्यामध्ये आणि आपल्या पूर्वजांमध्ये काय फरक पडला सामाजिक आणि सांस्कृतिक, तो कळायला मदत होते. 71वा मुद्दा म्हणजे गावातील लोकांशी बोलून कुटुंबाचा इतिहास समजून घेणे. हे फार महत्वाचं आहे. परत परत मी मुद्दा मांडलेला आहे, मागे पण बोललो, आता पण बोलतोय. त्याचं कारण काय आहे, जेवढं तुम्ही गावातल्या लोकांशी जास्त बोलाल, काही तुमच्या गावातल्या लोकांशी तुमचे आडी वगैरे असेल, की आपण म्हणतो की गावातल्या लोकांशी काही तुमच्या मनामध्ये आपण म्हणतो आकाश एकमेकांबद्दल असतो, किंवा काही भिंतीला भिंत बांधायला बांध लागून असतो, बोलणं चालणं नसतं, आणि उगाच मी याच्या घरामध्ये 20 वर्ष गेलो आणि मी त्याच्या घरामध्ये 15 वर्ष गेलो नाही, असं आपल्या मनामध्ये भरपूर काय काय असतं. तर त्याची भिंत ना आपली भिंत एकच आहे. आपण त्या भिंतीच्या पलीकडे 20 वर्ष गेलेलो नसतो, कारण तो आपला चुलत भाऊ आहे. त्या भिंतीच्या पलीकडे जो चुलत भाऊ आहे तुमचा, त्याचा आजान तुमचा आजे किंवा त्याचा पंजन तुमचा पंजा एकच होता, तर त्याच्याकडे पण तुमच्या पंजोबांची काहीतरी माहिती असू शकते ना. फक्त आपलं काय येतं की आपला इगो आठ 20 वर्ष आपण त्याच्या घराची पायरी सरलेलो. जर तुम्ही घराण्याचा इतिहास शोधत असाल, तुमचा हा अहंकार असेल की मी 20 वर्ष याची पायरी सरलेलो, मी 10 वर्ष त्याच्याशी गेलेलो नाही, मी 5 वर्ष त्याचं तोंड बघितलेलं नाही, तुमच्या घराण्याचा इतिहास तुम्हाला कधी सापडणार. त्यामुळे या गोष्टी आधी सोडून द्या, जुळवून घ्या लोकांशी. जर तुम्हाला घराण्याचा इतिहास शोधायचा असेल तर जास्तीत जास्त लोकांशी बोला, त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त इतिहास कळायला मदत होईल. पुढचा जो 72वा मुद्दा आहे तो फार महत्वाचा आहे, तो म्हणजे कुटुंबाच्या पूर्वजांनी बांधलेली मंदिरं तपासा. अनेक गावामध्ये अनेक लोकांनी मंदिरं बांधलेली आहेत. आज पण आपण बघतो की अनेक गावामध्ये जी मंदिरं आहेत ती वैयक्तिक मालकीची मंदिरं आहेत माणसांची. तिथे सर्व लोक देवपूजा करायला, अनुष्ठान करायला गावातले लोक जमा होतात, पण त्यांना माहितच नाही की हे मंदिर वैयक्तिक माणसाने कोणतरी बांधलेली, वैयक्तिक व्यक्तीच्या मालकीचं मंदिर. अशी जुनी पुराणी मंदिरं जर कधी तुमच्या पूर्वजांनी बांधली असतील तर त्याच्यासारखा खजिना दुसरा नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांची माहिती भेटेल. सगळ्या मंदिरांचा आढावा घ्या. आपल्या घरात पण कोणी काही मंदिर बांधले का, एखादं छोटं मोठं, एखादं आपण म्हणतो दगड ठेवलाय, देवाची पूजा करायला सुरुवात केली आणि छोटं मंदिर बांधले की छोटी शंकराची पिंड होती, त्या पिंडीवर पण त्याला 4 बाजूला छत्री बांधली, कळकाचं काय झालं त्याच्या आजूबाजूला कळक लावले, शंकराच्या पिंडीच्या भोवतीला कळक लावायची पहिल्यांदा. कोणी तुमच्या पूर्वजांनी मंदिर नसेल बांधलं, कळक लावले असेल त्या शंकराच्या पिंडीच्या शेजारी, ते तपासायचा प्रयत्न करा. त्याच्यामधून पण आपल्याला काय होतं, बऱ्याचदा आपल्या पूर्वजांची माहिती मिळते.
76वा मुद्दा जो आहे किंवा आपण जो म्हणतो की 73वा मुद्दा 73वा मुद्दा जो आहे की स्थानिक संग्रहालयामध्ये जा आणि तिथे तुम्हाला काही सापडते का शोध. स्थानिक संग्रहालय तुम्हाला कुठं सापडते. आता माझं गाव आहे, माझ्या गावाचं स्थानिक संग्रहालय मला कुठं सापडावं. प्रत्येक गावामध्ये शक्यतो त्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, ते गाव ज्या जिल्ह्यामध्ये येतं तिथे एक शासकीय संग्रहालय असावं असा सरकारचा नियम आहे. भरपूर जिल्ह्यांमध्ये आहेत पण, आणि दुर्दैवाने मी ज्या ठाणे शहरामध्ये तिथे नाहीये, पण एवढं मोठं शहर असून आणि त्याला अगदी माहिकावतीच्या बकरीपासूनचा इतिहास आहे ठाणे शहराला, पण इथे कुठलेही संग्रहालय नाहीये की म्हणजे त्याला आपण आयर्नी म्हणतो की अशा प्रकारच्या आयर्नी. तेच तुम्हाला माझ्या सातारला गेलं, सातारा छोटं शहर आहे ठाण्यापेक्षा, पण तिथे एक शासकीय संग्रहालय आहे. तर तुमचा जो इतिहास आहे तो तुमचा इतिहास तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणच्या शासकीय संग्रहालयामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी असेल तर फारच उत्तम, कोणी वैयक्तिक माणसाने संग्रह केला असेल तर हे शासकीय संग्रहालयामध्ये जी स्थानिक गोष्टी आहेत त्या स्थानिक गोष्टी तुम्हाला तिथे सापडणार. तिथे जा, तिथले कपड्यांचे नमुने, तिथले चिलखतांचे नमुने, तिथले शस्त्रास्त्रांचे नमुने, तिथले नाण्यांचे नमुने, त्यानंतर तिथे असणारे वेगळ्या वेगळ्या पेहरावांचे नमुने सगळे तुमच्या डोळ्याखाली असले पाहिजे आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे. ज्या मूर्ती कोरल्या त्या मूर्तीवर कुठली आभूषणं कोरलेली आहेत ती तुम्हाला माहिती असली पाहिजे, कारण ती मूर्ती तुमच्याच भागामध्ये आजूबाजूला कुठेतरी सापडलेली आहे. तर ती आभूषणं तुमच्या घराण्याच्या आभूषणाशी किंवा भागातल्या आभूषणाशी जोडू शकतात. लक्ष ठेवा प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर. त्या संग्रहालयामध्ये गेल्यानंतर तिथूनही आपल्याला आपल्या घराण्याची भरपूर माहिती कळू शकते. त्याच्यानंतर 74वा जो मुद्दा आहे तो म्हणजे जुन्या इन्स्टिट्यूशन्समध्ये रेकॉर्ड शोधणे. तर जुन्या आपण म्हणतो संस्थात्मक रेकॉर्ड असतात ते शोधणे. तर आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या संस्था स्थापन झालेल्या असतात, वेगवेगळे गट स्थापन झालेले असतात, लोक एकत्र आलेले असतात, लोक एकत्र परत त्यांच्यामध्ये विभागणी झालेली असते, गावागावामध्ये भावक्यांमध्ये वाद असतात. संस्थात्मक वाद किंवा संस्थात्मक नोंदी कुठल्याही स्वरूपाच्या असू शकतात की 4 लोक कुठलं कार्य करण्यासाठी एकत्र आले की समजायची ती संस्थात्मक नोंद आहे. पण ते कुठल्याही कारणाने येऊ दे, भले ते 2 दिवसासाठी एकत्र आले असतील लोक, कुठले 4 काम करण्यासाठी 4 लोक, ही पण संस्थात्मक नोंद. तर अशा नोंदी शोधायचा नेहमी प्रयत्न करा. 75वा मुद्दा आहे तो की कुटुंबातील व्यवसायांचा इतिहास शोध. हा फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपण म्हणतो की आपल्या जाती पडलेल्या आहेत त्याच व्यवसायावरून पडलेल्या आहेत नंतरच्या काळामध्ये. आधी आपल्याला जातींचा कुठेही लवलेश सापडत नाही. कृपया कोणी खाली कमेंट करू नका. भरपूर अभ्यास केलेला आहे, आपण पुराव्याने ती गोष्ट सिद्ध करू शकतो की जाती नव्हत्याच पूर्वीच्या काळामध्ये. जाती आपल्या जसे व्यवसायांची आपल्या देशामध्ये विभागणी झाली आणि व्यवसाय जसे स्थिर झाले, बलुतेदार गाववाडा पद्धती जशी सुस्थापित होत गेली तसे तसे त्या व्यवसायांमधून जाती निर्माण झाल्या. आता या जाती निर्माण झालेल्या आहेत तर त्या प्रत्येक जातीचा तुम्ही बघाल तर काही ना काहीतरी व्यवसाय. अगदी कोणी भटका विमुक्त माणूस असेल तरी त्याचा पण व्यवसाय. कोणी दरवेशी आहे तो अस्वल फिरवतोय, कोणी माकडवाला माकडाचे खेळ करतोय, कोणी डोंबारी आहे तो किंवा कोल्हाटी आहे तो दोरीचे खेळ करून दाखवतो. म्हणजे व्यवसाय कोणाचा नाही आहे जगामध्ये, प्रत्येकाचा व्यवसाय. त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबाचा कुठला व्यवसाय होता, तुमच्या कुटुंबामध्ये लोक एकच व्यवसाय करत होते का त्यांनी व्यवसाय बदलले, मधल्या काळामध्ये त्यांनी पेशा बदलला, त्यांनी स्थलांतर केल्यानंतर त्यांच्या पेशामध्ये फरक पडला. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी ते शोधण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये घडलेल्या स्थित्यंतरांची माहिती व्हायला मदत होते. त्याच्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये जर काही जुने करार किंवा दस्तावेज असतील, करार कुठल्याही स्वरूपात असेल, जुन्या काळामध्ये आपण म्हणतो की 1 रुपया 2 जमीन विकत घेतली. आता 1 रुपयामध्ये पण 1 गुंठा जमीन विकत घेतल्याचे किस्से तुम्हाला सापडतात, त्याच्यावर पण वाद होता. आम्ही माझ्या स्वतःच्या घरामध्ये झालेलं ते मोडी लिपीतलं रेकॉर्ड सापडलं माझ्या वडिलांना, म्हणून ती गोष्ट आम्हाला सिद्ध करता आली. पण कुठलाही करार जो कुणाशी केला गेलेला आहे, कुठल्याही दस्तावेजाशी केला गेलेला आहे, तो भले पावली दिडकीचा असो. आज तुम्हाला पावली दिडकी माहित नसेल, आज बहुतेक मुलांना किंवा बहुतेक लोकांना माहित पण नसेल पावली दिडकी काय. जुन्या काळामध्ये पावली दिडकीचे पण व्यवहार व्हायचे, त्याच्यावर पण तोंडी करार व्हायचे. हा पावलीचा करार म्हणायचा, हा दिडकीचा करार म्हणायचे. अशा पण कराराशी तुमच्याकडे काही दस्तावेज असतील तर ते सांभाळून ठेवा, ते वाचायचा प्रयत्न करा. मौखिक माहिती तुम्हाला कुठे मिळाली आहे करारांची, म्हणजे बऱ्याचदा काय केलं जायचं की करार लिहून ठेवले जायचे नाही, तोंडाने बोललं जायचं फक्त. अशी मौखिक माहिती पण तुम्हाला करारांची कोणाच्या तोंडून ऐकता आली तर ती माहिती पण नोंदवून ठेवा. त्याची पण काही रेफरन्स शोधायचा तुम्हाला प्रयत्न करता आला तर जरूर प्रयत्न करून पहा. 77वा मुद्दा तो अजून महत्वाचा आहे, तो म्हणजे कौटुंबिक पुनर्वसनाच्या नोंदी शोधून. आपल्याला वाटतं की पुनर्वसन म्हणजे आजच आपण बघतो की एखाद्या गाव धरणाखाली गेलं तर पुनर्वसन झालं, एखादी झोपडपट्टी हटवली पुनर्वसन झालं. ठीक आहे, आत्ताची गोष्ट नाही. जुन्या काळामध्ये पण पुनर्वसन लोकांचं केलं जायचं. परचक्रामुळे जर पिकं जाळली जायची, दुष्काळामुळे जमिनी ओस पडायच्या, पूर यायचा, काही लोक असायचे तिथे जंगलं वाढायची, सुव्यवस्था नसायची, त्यामुळे लोक परागंदा व्हायचे. मग त्या लोकांना परत दुसऱ्या गावात म्हणून वसवायला लागायचं. त्या ठिकाणी त्यांची परत नवीन जमीन लिहून गावामध्ये शेतीला सुरुवात करायला लागायची, जमीन लागवडीखाली आणायला सुरुवात करायला लागायची. मग दुसरे लोक यायचे परत तिथे आलतोदार बोलतोदार, त्यांचं त्या गावामध्ये पुनर्वसन करायला लागायचं गावकडे चालवण्यासाठी. तर पुनर्वसन हे पुरातन काळापासून होत आहे. तर तुमच्या घरातल्या कुटुंबाचं किंवा एखाद्या पिढीमध्ये तुमच्या आपण जे घराणं म्हणतो त्यातली एखादी ब्रँच आपण म्हणतो, ती ब्रँच
दुसरी किंवा शाखा अगर तुमच्या कुटुंबाची एखादी दुसऱ्या गावामध्ये पुनर्स्थापित झालेली असेल, तिचा इतिहास शोधा, त्याच्यामधून पण आपल्याला भरपूर माहिती कळू शकते. 78वा मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक सरकारमधील जुने रेकॉर्ड्स तपासणे. याच्याबद्दल आपण बोललोच आहे, पण स्थानिक सरकारमध्ये पण तुम्हाला बऱ्याच प्रकारे, स्थानिक सरकार म्हणण्यापेक्षा स्थानिक प्रशासनामध्ये अगदी मंदिरातल्या पुजाऱ्यापासून आपण सुरुवात करू, तिथपासून ते जोशी, कुडमुडे जोशी, त्यानंतर मोठं मंदिर, मोठा पुजारी, त्यानंतर सरपंच, गावातला महार असेल एखादा, त्याच्याकडे पण भरपूर कागदपत्र असतात. महाराकडे काही फक्त महारवतनाचेच कागदपत्र असला पण अशातला भाग नाही. कित्येक लोकांकडे गावाची पण महत्वाची माहिती मौखिक स्वरूपामध्ये आजही उपलब्ध आहे. जुन्या पिढ्यांमधली त्यांनी सांगितलेली की ती दंतकथांना नंतर त्या दंतकथा वाटायला लागतात, पण माहिती आहे. तर अशी जे काही जुने रेकॉर्ड्स आहेत, जे मौखिक असतील, लिखित असतील, ते तपासायचा प्रयत्न करा. 79वा मुद्दा आहे तो म्हणजे घरातील ऐतिहासिक प्रसंगांचा अभ्यास करणे. आपल्या घरामध्ये एखादी ऐतिहासिक घटना घडली असेल, उदाहरणार्थ माझ्या पूर्वजांनी काहीतरी पराक्रम गाजवला, त्याच्याबद्दल त्यांना एखाद्या राजाने काय केलं, इनाम दिलं, मोठी ऐतिहासिक घटना झाली. माझा एका घराण्यातील एखादा पूर्वज एखाद्या घटनेमध्ये किंवा युद्धामध्ये मृत्युमुखी पडला, त्याची वीरगळ उभारली. माझ्या घराण्यातली एखादी स्त्री सती गेली. माझ्या घरातला एखादा माणूस चोरी दरोडेखोरी करताना सापडला, त्याचा हातपाय कलम करण्याची त्याला शिक्षा झाली. माझ्या घरातल्या एखाद्या माणसाने धर्मांतरण केलं. माझ्या घरातला एखादा माणूस परागंदा झाला, पळून गेला. अशा भरपूर गोष्टी, ऐतिहासिक गोष्टी आपल्या घराण्यामध्ये घडलेल्या असू शकतात किंवा झालेल्या असू शकतात, होऊ शकतात. त्या ऐतिहासिक घटनांची काय करा, माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. 80वा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्मृतींमधील कुटुंबाचे लेख शोधणे. स्मृती म्हणजे काय, की लोकांनी स्वतःच्या आठवणीने लिहिलेली पुस्तकं, त्यांना आपण साध्या सोप्या भाषेमध्ये स्मृती म्हणतो. स्मृती म्हणजे काय, आपल्याला वेदामध्ये जायचं कारण नाही, त्या वेदाच्या स्मृतींमध्ये आपल्या घराण्यामध्ये पण काही काही लोकांनी त्यांच्या आठवणीने काही गोष्टी लिहिलेल्या असतात, त्या स्मृतीच असतात. त्याच्यामध्ये पण जर तुम्हाला काही कुटुंबाचे उल्लेख शोधता आले, अजून काही महत्वाच्या गोष्टी शोधता आल्या, सापडा, शोधा. ते बहुतांश घराण्यामध्ये, गावामध्ये एका तरी माणसाच्या घरामध्ये कोणाच्या नाही कोणाच्या पूर्वजाने काही ना काहीतरी लिहिलं असेल. तुमच्या पूर्वजाने नसेल लिहिलं, पण तुमच्या ज्या भावकीचं तुम्ही तोंड बघत नाही, त्या भावकीचं तुमचं वाकडं आहे, त्या भावकीतल्या पूर्वजाने काहीतरी लिहिलं असेल. विसरून जा त्याचं तुमचं वाकडे, काय लिहिलं वाचायला सुरुवात करा. त्याच्यामधून पण भरपूर आपल्याला गोष्टी कळू शकतात. 81वा मुद्दा आहे तो म्हणजे स्थानिक पत्रकारांच्या लेखांचे संदर्भ घेणे. बहुतांश वेळा स्थानिक पत्रकार जे असतात ते जनतेशी तिथले स्थानिक जोडलेले असतात, गावाच्या मुळामध्ये रुळलेले असतात, गावाच्या प्रथा परंपरांचा भाग असतात. तर बऱ्याच वेळा त्यांच्या लेखांमधून जे संदर्भ येतात ते संदर्भ खूप महत्वपूर्ण असतात. स्थानिक पत्रकार आहे, फक्त गावच्या पातळीवर आहे, तालुक्याच्या पातळीवर आहे, कुठेतरी त्याचा मासिक जास्त चालत नाही, तिथे लिहितो, तो दुर्लक्ष करू नका. माझ्या बघण्यामध्ये काही काही महान विद्वान, प्रकांड पंडित ज्यांना म्हणू शकतो, अशी माणसं पण स्थानिक पातळीवर पत्रकार येतात. दुर्दैव त्यांचं पण आणि देशाचं पण, आपण काही करू शकत नाही. तर अशी काही स्थानिक पत्रकार तुम्हाला भेटले, तर त्यांची माहिती तुम्हाला वाचता आली तर ती माहिती वाचण्याचा जरूर प्रयत्न करा. त्यानंतर आपल्या कुटुंबामधील वृद्धांच्या कहाण्या. आता मागाशी आपण पहिल्यांदा काय बोललो, हा 82वा मुद्दा आहे. पहिल्यांदा आपण बोललो की घरातल्या वृद्धांकडनं माहिती काढून आपण जाणार, त्यांना सांगणार की ताई, माई, आप्पा, आजोबा, आलोय मी, आपल्या घराण्याची माहिती सांगण्यासाठी, तुम्हाला काय माहिती आहे सांगा. मग तो आठवून सांगणार, त्याला काय आठवतोय, किंवा आपण प्रश्न सांगतो, ते प्रश्न त्याला विचारल्यावर तो सांगणार. हे एक वेगळे भाग झाला. आणि तुम्ही एखाद्या घराच्या वयोवृद्ध माणसाच्या कडेला जाऊन बसला की 70-75 वय, आता काही हातपाय चालत नाही, कामदाम काही नाही, पण डोकं चाललं काय, आपल्या एका जागी बसायचं, मुलंबाळ ते खायचं, दिवस घालवायचं जाणार येणार लोकांशी बोलून. कित्येक लोक अशा घराच्या बाहेर वरांड्यामध्ये बसलेले असतात आणि येईल जाईल त्याला कहाण्या सांगत असतात. त्यांना काही विचारायची गरज नसते. तुम्ही जर तुमच्या घराण्यांचा इतिहास शोधत असाल तर या कहाण्या ऐकायला शिका. गावाला गेलं तर आपल्या घरात चप्पल काढून बसायचं, बाहेर जायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, असले प्रकार आपण करतो आजकाल, ते करू नका. कोणी माणूस तुम्हाला ओट्यावर बसलेला दिसला, वयोवृद्ध माणूस, त्याच्या कडेला जाऊन बसा, तो स्वतःच बोलायला सुरुवात करतो. ह्या कहाण्या ऐकल्यानंतर याच्यामधून पण आपल्याला बरीच माहिती हळूहळू कळायला लागते. कारण गावामध्ये गेलं की हे सुरूच होतं, तुझा आजा असा, तुझा पंजात असा, तुझा काका असा, मी हे केलं आणि ते केलं. त्याच्यामधून कदाचित कुठल्या पुस्तकामध्ये नसणाऱ्या एखाद्या गोष्टीचा पुरावा आपल्याला सापडू शकतो. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण म्हणतो की 83वा मुद्दा, की स्थानिक न्यायालयीन दस्तावेज तपासा. स्थानिक न्यायालय काय म्हणतो आपण, की गोतसभा. मागाशी मी म्हणतो गोतसभेचे महजर फार महत्वाचे. तुमच्या गावामध्ये गोतसभा बसत असेल, तुमच्या गावामध्ये एखादं दिव्य झालेलं असेल, धर्मसभा बसत असेल तुमच्या गावामध्ये, तुमच्या गावामध्ये एखादी मोठी आपण म्हणतो राज्यसभा बसलेली असेल, कधी मोठ्या गोष्टीचा व्याय करण्यासाठी बसू शकते. असं नाही की राज्यसभा बसायची म्हणजे ती फक्त राजाच्या दरबारामध्ये बसेल. आपल्याला शिवाजी महाराजांचे पण अनेक असे संदर्भ सापडतात की शिवाजी महाराज एखाद्या ठिकाणी गेले होते, तिथे लगेच 4 माणसं त्यांच्याकडे न्याय मागायला आले, तिथेच गोतसभा बसली, महाराज बसले त्या सभेमध्ये, म्हणजे राजसभा झाली, ती गोतसभा असली तरी. तर अशी सभा आपल्या गावामध्ये पण होऊ शकते एखादी. त्यामुळे स्थानिक आपली ज्या गावामध्ये घडामोडी घडल्या असतील न्यायदानाच्या कुठल्याही स्वरूपाच्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका.
त्या नोंदी शोधण्याचा प्रयत्न करा. 85वा मुद्दा आपला जो पुढचा आहे तो म्हणजे 84वा मुद्दा परत तोच आहे, कदाचित रिपीट झाला असेल, जुने दागिने शोधा म्हणून सोडून देऊ आपण. 85वा मुद्दा आहे की गावातील लोकांना विचारून वंशावळ तयार करा. आता गावातील लोकांना विचारून वंशावळ तयार करायची म्हणजे काय, इथे आपला मोठा इगो वाढवाय. एक तर आपल्याला लाज वाटते, एक तर कमीपणा वाटतो. आपल्याला वाटतं लोक मला नाव ठेवतील, मी माझी वंशावळ शोधतो, किंवा कदाचित समोरच्याला काहीतरी माहिती माझ्या घरातली पडेल, मी त्याच्याशी डिस्कस करायला गेलो मला असं वाटतं की ही गोष्ट त्याला माहिती पडू नये काहीतरी, म्हणून पण लोक बोलायला जातात. तसं करू नका. जेवढे म्हणून गावातल्या लोकांशी तुम्हाला चर्चा करता येईल ते सगळ्यांशी करा आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे अनुभव विचारात घेऊन त्यांचं ज्ञान विचारात घेऊन मग तुमची वंशावळ बनवा. आपल्याकडे एक फार चुकीची प्रथा पडलेली की वंशावळ म्हणलं की फक्त कुठल्या तरी भाट ठेवलेला 4,000-5,000 रुपये तू मानतो द्यायचे आणि मग त्याच्याकडे जी माहिती असेल ती घेऊन मिळवायची. पण ती जी भाट ठेवलेली माहिती दिलेली आहे तपासणार कुठे तुम्ही, गावातच तपासावी लागणार तुम्हाला. तर गावात गेला नाही तुम्ही ती वंशावळी तपासायला, चुकीची बरोबर कळणार कशी काय तुम्हाला. त्याच्यामुळे गावामध्ये जाऊन या वंशावळ्या लोकांशी बोलून विचारून चर्चा करून तयार करा. 86वा मुद्दा म्हणजे ऐतिहासिक नोंदीतून जमिनीच्या बदलांचा शोध घेणे. एक जमीन कुणाच्या मालकीची होती, ती नंतर कुणाकडे गेली, त्याच्यानंतर राजवटी बदलतात. कदाचित आत्ताची माझी जमीन असेल ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होती, नंतर ती पेशव्यांच्या राज्यामध्ये गेली, नंतर निजामानं ते राज्य जिंकलं मराठवाड्यामध्ये, निजामाच्या ताब्यात गेली, नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेली, नंतर ती कर्नाटकच्या बॉर्डरवर होतं, मध्ये टिपू सुलतानने हैदरालीने आक्रमण केले त्याच्या ताब्यामध्ये गेली. त्याच्या आधी पण राष्ट्रकूट, पल्लव, चालुक्य, शिलाहारांचं राज्य होतं, तेव्हा पण यादवांचं राज्य होतं. त्या काळामध्ये पण तुम्हाला जमिनीचे काही हस्तांतरण झालेले दिसू शकतात. त्या ऐतिहासिक नोंदींमधून जमिनांचा जो बदल झाला, जमिनीमध्ये पडीक जमीन होती ती उपजाऊ जमीन झाली, ज्या ठिकाणी शेती होत होती त्या ठिकाणी आज जंगल झालंय, जंगल होतं त्या ठिकाणी शेती व्हायला लागली, नदीने मार्ग बदललाय, ज्या ठिकाणी नदी वाहत होती तिथे आता मी शेती करतो. आणि त्याच्यामुळे जुन्या काळामध्ये त्या जमिनीचा उल्लेखच सापडत नाही, कारण नदीने मार्ग बदललेला आहे. अशा भरपूर गोष्टी होऊ शकतात. त्या ऐतिहासिक नोंदीमधून ही जी मालमत्तेची किंवा जमिनीच्या संदर्भात बदल आहे ते शिकण्याचा प्रयत्न करा. 87वा मुद्दा आहे तो म्हणजे गावातील पूजास्थळांमधील जुने दान तपासणे. हा फार महत्वाचा मुद्दा. मी तुम्हाला बोललो तसं की आपल्याकडे आपण कुलदैवत म्हणजे काय तो व्हिडिओ बनवलेला आहे, कुळपुरुष म्हणजे काय हा दुसरा व्हिडिओ बनवलेला. दोन्ही व्हिडिओमध्ये आपण कुळाचाराची चर्चा केली, त्यामुळे आता इथे काही बोलत नाही, विषयांतर होईल. कुळाचार म्हणजे काय, तर दरवर्षी मला माझ्या घरातली एखादी घटना घडली, जन्म, मृत्यू किंवा अजून लग्न वगैरे काही कार्य घडलं, तर माझ्या घरातले मला चांदीचे टाक आहेत ते विसर्जित करून नव्याने परत बनवून आणायचे. माझ्या कुलदेवता ज्या ठिकाणी त्या ठिकाणी भेट देऊन, भले मला दरवर्षी जायला जमलं नाही तरी पण मी वर्षातून 2-4 वर्षातून कधीतरी तिथे गेलं पाहिजे अशी माणसांची श्रद्धा असायची. लोक जायचे, भले मी नाही गेलो तर माझा चुलत भाऊ असेल तो जायचा, त्याच्याकडे मी काही ना काहीतरी पाठवून द्यायचो की त्या पुरोहिताला सांग की माझी पण एवढी दक्षिणा घ्या, दान घ्या आणि माझा एवढा विधी काय तो विधी करून द्या. तर त्या नोंदी माझ्या चुलत भावाचं पण नोंद तिथे लिहिलेलं असतं, त्या कुलदेवतेच्याच ठिकाणी तो जातो त्या ठिकाणी, आणि मी त्याच्याकडे काहीतरी पाठवलेलं असते, खंडाळाने ओटी भरा माझ्या नावाने, माझं पण नाव लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये किंवा माझ्या पूर्वजांचं पण नाव लिहिलं असतं. अशा अर्थाने तिथे आपल्याला काय होऊ शकतं की पूजास्थळं जिथे जिथे आहेत तिथे जर कोणी दान दिलं असेल आणि दानाच्या नोंदी असतील तपासाल, त्याच्यामध्ये तुमच्या पूर्वजांचं नाव सापडण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. 88वा मुद्दा म्हणजे पत्रकाद्वारे वंशज शोधणे. जर खरोखर तुम्ही या विषयामध्ये जर उत्सुक असाल शोधायला किंवा तुम्हाला खरोखर ज्ञान मिळवायचं असेल, लाज बिलकुल बाळगू नका. पत्रक छापा, ते पत्रक गावात प्रत्येकाच्या हातामध्ये द्या किंवा जिथे जिथे म्हणून तुम्हाला वाटते सगळे सोरे नातेवाईक म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये द्या की मी शोधतो. काय सांगावं तुम्हाला की एखाद्या अनपेक्षित ठिकाणून तुम्हाला एखादा कॉल येईल की अरे मला माहिती तुम्ही असं बोलला. ते माझ्या बाबतीत नेहमी असं होतं, मी व्हिडिओ बनवतो कुठल्या तरी वेगळ्याच कारणाने, कोणतरी मला वेगळ्याच कारणाने फोन करतो, दुसऱ्या कुठल्या तरी वेगळ्याच विषयाची मला माहिती होते. त्याच्यामुळे हे व्हिडिओ बनवणं आणि पत्रक वाटणे दोन्ही सारखंच काम. लाज बाळगू नका, पत्रक काढा, पाठवून द्या सगळ्यांना. जेवढे माणसं तुमच्या सगळे सोयरे संबंधित नातेवाईक, गावातले माणसं, सरपंच, वतनदार, इनामदार आहेत त्यांना तिथून पण आपल्याला भरपूर माहिती, अनपेक्षित माहिती आहे ती मिळू शकते. 89वा मुद्दा आहे तो म्हणजे कुटुंबातील बदलत्या पिढ्यांचा अभ्यास करणे. कशा प्रकारामध्ये आपल्या कुटुंबातल्या पिढ्यांमध्ये बदल झाला, त्यांच्या सामाजिक स्थितीमध्ये, आर्थिक स्थितीमध्ये प्रगती झाली का त्यांची अवनती झाली, त्यांचा आहार कसा बदलला, त्यांचा पेहराव कसा बदलला, त्यांचा व्यवसाय कसा बदलला, त्यांचा पेशा कसा बदलला, त्यांचं राहणीमान कसं बदललं, त्यांच्या चालीरीती, बोलण्याच्या पद्धती कशा बदलल्या. या पिढी दर पिढी गणिक मला माझ्या घराण्याची माहिती असेल तर त्याला घराण्याचा इतिहास शोधणं म्हणतो. लक्षात ठेवा, आपली मराठी भाषा दर 12 मैलावर बदलते. तर आपले पूर्वज स्थलांतर करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले असतील तर त्यांच्या भाषेमध्ये फरक पडणार, त्यांच्या व्यवहारामध्ये, प्रथा परंपरामध्ये फरक पडणार, त्यांची ग्रामदेवता बदलणार. कुलदैवत जरी तेच राहिलं तुमचं त्यांचं, एक तर त्याचं ग्रामदैवत वेगळं, माझं ग्रामदैवत वेगळं, कारण मी वेगळ्या ठिकाणी. पिढी गणिक हे बदल होत जातात. तर घराण्यांचा इतिहास तुम्हाला पिढी दर पिढी शोधता आला पाहिजे.
त्याला घराण्यांचा इतिहास म्हणतात. माझ्या घरातले फक्त मला 4 लोकांची नावं सापडली, मी वंशावळी बनवली, 2 लोकांनी त्यातले तलवार गाजवली, एकाला इनाम मिळालं, दुसरा कोणतरी नगराध्यक्ष होता आमच्या गावचा, माझा इतिहास समजला असं नसतं. इतिहास शोधणं ही खूप मोठी घटनेचा गोष्ट आहे, त्याची खूप मोठी व्याप्ती आहे, हे लक्षात घ्या. 90वा मुद्दा आहे म्हणजे मागच्या ज्या पिढ्या आहेत त्या मागच्या पिढ्यांची वैशिष्ट्ये समजून घ्या. आता इथून मागच्या ज्या आपल्या पिढ्या होऊन गेल्या तर प्रत्येक पिढीचं काहीतरी वैशिष्ट्य. उदाहरणार्थ की मी समजा मराठा, तर एक माझे पूर्वज असतील ते तलवार चालवण्यामध्ये हुशार असतील, दुसरे माझे पूर्वज असतील भाला चालवण्यामध्ये हुशार असतील, तिसरे माझे पूर्वज घोड्यावर बसण्यामध्ये हुशार असतील, आणि चौथ्या पिढीतला माझा कोणतरी पूर्वज असेल तो पाणी भरत असेल, आणि 5वा पूर्वज असेल तो घोड्यांना खायला घालत असेल, तो काही लढतच नाही. म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये जो काही बदल होतो माझ्या घराण्यामध्ये तो बदल समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे पण आपल्याला आपल्या घराण्याचा इतिहास अचूक शोधायला मदत होते. माझे पूर्वज कोणीतरी इनामदार होते याचा अर्थ असा नाही की सगळेच इनामदार होते, काही जण नंतर बिकेला पण लागलेले असू शकतात, आणि काही जण जे अकस्मात दैवी आपत्तीमुळे बिकेला लागले ते नंतर इनामदार पण झालेले असू शकतात. त्यामुळे पिढी दर पिढी गणित आपल्याला हा अभ्यास करणं गरजेचं आहे. 91वा मुद्दा म्हणजे कुटुंबाच्या परंपरांचा आणि सणांचा अभ्यास करा. तुमच्या कुटुंबामध्ये कुठला सण साजरा केला जातो आणि तो कुठल्या प्रकारे साजरा केला जातो याच्यावरून तुम्ही कुठल्या सामाजिक स्तरामध्ये होता, तुम्ही गावकुसाच्या आतल्या जातीमध्ये होता की गावकुसाच्या बाहेरच्या जातीमध्ये होता, तुम्ही भटक्या विमुक्त जातीमध्ये होता की तुम्ही वतन इनामदारांच्या आलुते बलुतेदारांच्या जातीमध्ये होता, हे सगळं आपल्याला कौटुंबिक सण आपण जे साजरे करतो, परंपरा साजऱ्या करतो, त्याच्यावर त्याचा बऱ्यापैकी आपल्याला आराखा बांधता येऊ शकतो. 92वा मुद्दा म्हणजे घरातील धार्मिक परंपरा शोधा. मगाशी मी म्हणलं तसं तुमचे पूर्वज कुठल्या पंथाचे होते, हिंदू धर्मातले असतील किंवा दुसऱ्या धर्मातले असतील, तुमचे पूर्वज कुणाला मानणारे होते, तुमचे पूर्वज कशा रीतीने आराधना करणारे होते. उदाहरण द्यायचं म्हटलं तर गावाकडे गेला तर तुम्ही गावाकडे कोंबडं बकरं कापणं देवीला आत्तापर्यंत 1980 सालापर्यंत 1975 सालापर्यंत बघत होतो, आम गोष्ट होती. त्याच्यामध्ये काही विशेष मानलं जायचं नाही की चला इकडे कोंबडं कापा, तिकडे बकरं कापा, इकडे नमस्कार करा, हे करा ते करा. पण काही घरामध्ये अशी प्रथा होती की हिंसा बिलकुल करायची, काही पंथामध्ये अशी परंपरा होती की ती गोष्टी करायची नाही, फक्त आराधना करायची, उपवास करायचा, उपासना करायची, हत्या करायची नाही कुठल्या गोष्टीसाठी. ह्या काय की वेगळ्या वेगळ्या धार्मिक परंपरा. या धार्मिक परंपरा जर तुम्हाला माहीत झाल्या त्या परंपरेच्या आधाराने पण तुम्ही तुमच्या घराण्याचं मूळ शोधू शकता. 93वा मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास करा. की आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये जी राजकीय परिस्थिती असेल, म्हणजे माझे पूर्वज जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या दरबारामध्ये कामाला आहेत आणि माझे पूर्वज कुतुबशाहच्या दरबारामध्ये हैदराबादच्या कामाला आहेत, तर याच्यामध्ये फरक पडतो त्यांच्या सामाजिक स्थितीमध्ये. म्हणजे माझे पूर्वज शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये मंत्री असतील, त्याच वेळेला माझे पूर्वज कुतुबशाहच्या दरबारामध्ये मंत्री असतील, तर फरक हा आहे की शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये ते मंत्री असतील तर शिवाजी महाराजांचं राज्य आपण म्हणतो की स्वराज्य आहे, महाराष्ट्र राज्य आहे, मराठा राज्य आहे, तर ह्या राज्यामध्ये माझी सुरक्षितता जास्त. ते जर मी हैदराबादच्या कुतुबशाहच्या दरबारामध्ये असेल तर कदाचित मी कर्तृत्व गाजवतोय आणि दरबाराला माझी गरज आहे, बाकीच्या दरबारी लोकांना पण माझी गरज आहे, ते माझ्या विरुद्ध षडयंत्र करत नाही, तोपर्यंत माझं चालू शकतं. पण नंतर काय, काही वेळानंतर बादशाची मर्जी फिरली, माझ्या विरुद्ध माझे हितशत्रू होते त्यांचे कारस्थान करण्याची त्यांचा विजय झाला, पहिली मुंडी माझीच कापली त्याची. उदाहरणार्थ मादन आणि आकन्ना जे कुतुबशाहच्या दरबारामध्ये प्रधान होते त्यांच्या बाबतीत ही गोष्ट झाली. त्याच्यामुळे तुमचे जे पूर्वज होते ते राजकीय आणि सामाजिक स्थितीमध्ये कुठे राहत होते, त्यांची राजकीय परिस्थिती काय होती, की ज्या भूभागामध्ये राहत होते ते कुठली राजकीय परिस्थिती होती, कुठली सामाजिक परिस्थिती, कुठली धार्मिक परिस्थिती होती, राजवट कुठली होती, या गोष्टी पण समजून घेणं आपल्याला घराण्याचा इतिहास समजून घेण्यासाठी फार गरजेचं आहे. 94वा मुद्दा आहे तो म्हणजे जुने जमिनीचे नकाशे तपासणे. आपल्याला आत्ताचे जमिनीचे नकाशे वाचता येत नाही, 7/12 काय लिहिले कळत नाही, जुने नकाशे कुठून कळावे. पण जर घराण्याचा इतिहास शोधला असेल मित्रांनो तो शिकणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. 95वा मुद्दा आहे वंशावळीच्या ट्रेसिंग वेबसाईट वापरणे. मगाशी मी म्हणलो तसं की आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओज बनवलेला आहे, त्याच्यावर तुम्ही तुमची वंशावळ टाकू शकता किंवा तुम्ही तुमचं नाव टाकू शकता, त्याच्यावरून तुम्हाला तुमची वंशावळ मिळू शकते. जर दुसऱ्या कोणी त्याच्यामध्ये माहिती भरली असेल तर. माहिती भरली नसेल कोणी तर त्यांना माहिती भरण्यासाठी एनकरेज करा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना. त्याच्यामधून कदाचित तुम्हाला माहीत नसलेली काही मौल्यवान माहिती बाहेर येऊ शकते, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो ते आजकाल एवढं प्रगत झालेलं आहे की ज्याच्यामुळे मला माझ्या पूर्वजांबद्दल माहीत नसलेली एखादी गूढ, गुपित, चमत्कारिक, सकारात्मक, नकारात्मक काहीतरी तरी माहिती त्या वेबसाईटच्या वंशावळी जर तिथे लागू झाली तर त्याच्यावरून माहीत पडणार. याच्याबद्दल खात्री बाळगा. तुम्ही जेवढं इनपुट जास्त ॲक्युरेट द्याल तेवढं जास्त आउटपुट तुम्हाला यामधून मिळणार. 96वा मुद्दा आहे तो म्हणजे वंशावळीच्या व्हिडिओचा अभ्यास करा. काही काही वंशावळी असतात, आपण म्हटलं की मौखिक स्वरूपातली वंशावळ, लिखित स्वरूपातली वंशावळ, तशी व्हिडिओच्या स्वरूपातली वंशावळ. व्हिडिओच्या स्वरूपातली वंशावळ किंवा व्हिडिओ वंशावळ हा प्रकार आपल्याकडे
तेवढा अजून हे झालेला नाहीये, रुजलेला नाहीये, चलनात नाहीये, प्रचलनात नाहीये. परंतु जर तुम्ही दुसऱ्या देशांमध्ये गेलात, प्रगत देशांमध्ये गेलात, युरोपमध्ये गेलात, त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं की वंशावळ्या असतात, पण ते व्हिडिओच्या स्वरूपामध्ये असतात. प्रत्येक त्या घराण्यातला माणूस जो जो जिवंत आहे तो येऊन बोलत असतो, नातेवाईक सगळ्यासोबत येऊन बोलत असतो. जे जिवंत नसतात त्यांची छायाचित्र लावून त्यांची माहिती सांगितली जाते. जितकं मागं जातील तितकं मागं गेलं जात असते. हे जे व्हिडिओ वंशावळे आहेत, ते व्हिडिओ वंशावळे ऐकायला शिका, बघायला शिका, त्यातून शिका नवीन गोष्टी आहेत. त्या आपली पण वंशावळ त्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न. 57वा मुद्दा म्हणजे जुने बाजार आणि घरगुती व्यवसाय तपासणे. आता सगळ्यात जास्त जर आपण म्हणतो की आपल्या मराठीमध्ये एक शब्द आहे बाजार गप्पा. बाजारात हाणल्या जाणारे गप्पा. जे ठिकाणी बाजाराचं गाव आहे त्या बाजारामध्ये हौशे नवशे गवशे सगळे उपस्थित होत बसतात. काय बोलतील त्याचा भरोसा नाही, पण कधी कधी जे बोलतात त्याच्यामध्ये सत्याचा पण अंश असतो. त्यामुळे जिथे जिथे बाजाराची गाव आहेत जुनी, जिथे पंचक्रोशीत बाजार भरतो किंवा आपण म्हणतो की 15 गावांचं बाजाराचं गाव आहे किंवा अगदी तालुक्याचं बाजाराचं गाव, त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणी जर तुम्ही चौकशी करायला सुरुवात केली, तुम्ही वेळ दिला, तर तुमच्या गावाची, तुमच्या घराण्याची काही ना काहीतरी एखादी लिंक वगैरे तुम्हाला तिथे 100% मिळू शकते. तुमचे पूर्वज कधी जर काही व्यवसाय करत असतील त्यांचा तालुक्याशी संबंध येतच असतो, आलेला असतो, त्याच्याशिवाय काय भागणार नसतं. जुन्या काळामध्ये बैलगाड्या चालायच्या, बैलगाड्यांनी व्यापार व्हायचा, बैलगाड्यांच्या रूपात माणसं इकडून तिकडे जायची. बैलगाड्या घेऊन माणूस निघाला की तो खाली कंदील टाकून 4 दिवसाचा शिदा घेऊनच निघायला जागोजागी मुक्काम करायला. ज्या ठिकाणी मुक्काम करेल त्या ठिकाणी गप्पा आणत बसायचा. त्या गप्पांमधून पण भरपूर आपल्याला आपल्या घराण्याची माहिती मिळू शकते. 98वा मुद्दा आहे तो म्हणजे घरगुती गणपती आणि इतर देवतांचे पूजेचे पुरावे शोध. मगाशी मी तुम्हाला म्हणलं तसं तुमची कुलदेवता कोण, तुमची ग्रामदेवता कोण, तुमची आराध्य देवता कोण, तुमची इष्ट देवता कोण, असे देवतांचे वेगळे वेगळे. त्यानंतर तुमच्या गावामध्ये, ज्या गावात तुम्ही राहता तिथे तुमच्या घराण्यामध्ये देवारा असेल तर तुमची शेतीची देवता कोण, तुमची आपण म्हणतो खळ्याची देवता कोण, तुमची यात्रेची देवता कोण, तुमची सण समारंभाची देवता कोण. अशा वेगळ्या वेगळ्या देवतांचे वेगळे वेगळे टाक आपल्याला काय येतात, आढळून येतात त्या घरामध्ये, देवाऱ्यामध्ये ठेवलेले. तर हे जे काही तुमचे घरगुती देवदेवता असतील त्यांचे जेवढे चांदीचे टाक, जेवढी माहिती, जेवढी आराधना, जेवढे स्तोत्र, जेवढे श्लोक, अजून त्या देवता ज्या कोणाशी कनेक्ट झालेल्या आहेत त्या गोष्टींचे संदर्भ सगळे गोळा करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातूनही आपल्या घराण्याचा इतिहास उजेडात येत असतो. 99वा मुद्दा आहे तो म्हणजे जुने पासपोर्ट आणि प्रवासाचे दस्तावेज तपासणे. आज आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशात जायचं असेल तर पासपोर्ट द्यावा लागायचा. जुन्या काळामध्ये पण जागोजागी जगात नाके असायचे, चौकशीची तपासणी नाके असायचे. त्या ठिकाणी तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला दस्तक द्यावं लागायचं. दस्तक हा पण जुन्या काळात आपण काय होतं, पासपोर्टच होता. राजाचं परवानगी पत्र तुमच्याकडे असायला लागायचं, तरच तुम्ही एका चेक नाक्यावर दुसऱ्या चेक नाक्यावर एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊ शकत असाल. त्या परवानगीशिवाय तुम्हाला जाता यायचं नाही. तर अशी जुनी दस्तकपत्र जी आहेत आणि तुमचे पूर्वज प्रवास करत होते असं तुम्हाला कळलं तर त्यांचं एखादं दस्तकपत्र सापडतं, शोधण्याचा प्रयत्न करा. प्रवासी माणसाला जुन्या काळामध्ये दस्तक लागायचं असं नव्हतं. जुन्या काळामध्ये की उठला घोड्यावर बसला, नाहीतर बैलगाडी काढली, तोंडवर किल्ल्याने निघाला, त्याला कोणी अडवणारा नव्हतं असं नव्हतं. आपली इतिहासाची समज फार कमी. तेवढ्या गोष्टीमध्ये त्याच्या पंचक्रोशीमध्ये फिरेल. पण धर्मशाळेत जरी त्याला उतरायचं असेल तर धर्मशाळेमध्ये पण त्याला त्या पाटलाच्या परवानगीचं पत्र त्याच्या गावाच्या लागायचं, किंवा मी या गावातून या कामासाठी निघालो, इकडे चाललं, किंवा इकडे दस्तक आहे की बघा मला राहायला परवानगी द्या. ती जुनी पासपोर्ट, ते जुने प्रवासाचे दस्तक आपण ज्यांना म्हणतो, ते जरी तुम्हाला सापडले तरी शोधण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये तुमच्या घराण्याचा इतिहास तुम्हाला सापडू शकतो. 100वा आणि आपल्या सगळ्यांचा आवडीचा मुद्दा आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचा धंदा जो असेल तो काय म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीचा शोध. आपल्या सगळ्यांना फक्त एवढी एकच वेळ आहे की माझ्या बाबाची संपत्ती किती, आजीची संपत्ती किती, ती माझ्या चुलत्याला किती मिळाली, चुलत चुलत्याला किती मिळाली, मला किती मिळाली, त्याची कशी काढता येईल, माझी कशी वाढवता येईल, हे आपल्या रक्तातच आहे सर्वांचे. आणि महाराष्ट्रीयन माणसाचं, मराठी माणसाचं तर फारच आहे. पण वडिलोपार्जित संपत्तीचा आपण जर शोध घेतो, त्याची जी लालच असते आपल्याला, लोभीपणा आपल्या मनामध्ये असतो, त्या लोभीपणा आणि लालचीपणामुळे पण कधी कधी आपल्याला इतिहासामध्ये मौल्यवान माहिती मिळू शकते. बऱ्याच जणांच्या बाबतीत तसं झालेलं पण त्यांचं ध्यान फक्त काही लोकांचं पैसे कमवण्यावर असतं, वेगळ्या वेगळ्या मार्गांवर. जुन्या मार्गाने आपल्या पूर्वजांनी जे पैसे कमवले त्याच्यात अजून भर कशी घालता येईल त्याच्याकडे लक्ष असतं. पण त्या लोकांकडे करता करता भरपूर माहिती पण गोळा होतो. त्यामुळे इथून पण तुम्हाला तुमच्या घराण्याचा इतिहास कळू शकतो. तर हे झाले आपले 100 मुद्दे किंवा 100 गोष्टी. या 100 गोष्टीवरून आपण काय करू शकतो, घराण्याचा इतिहास कसा शोधावा त्याचं आपल्याला उत्तर मिळू शकतं. तर ह्या गोष्टी काही सगळे परिपूर्ण असणे, याच्यामध्ये अजून काही गोष्टींची भर पडू शकते. काही गोष्टी याच्यातल्या कमी पण होऊ शकतात, कदाचित डबल पण झालेल्या असू शकतात. मला जेवढं संकलित करता आलं किंवा माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाने मला जेवढं कळलं तेवढं आपल्या सर्वांच्या उपयोगी पडावं या व्हिडिओच्या स्वरूपातून आपल्यासमोर मांडलेलं आहे.
याच्यामध्ये अजून काही भर घालायची असेल किंवा एखादा मुद्दा सुटलेला असेल, तुम्हाला तो मुद्दा आठवला की या पद्धतीने पण घराण्याचा इतिहास आपण शोधू शकतो, तर तो मुद्दा अवश्य प्रतिक्रियेमध्ये खाली कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या, कारण तुम्ही ज्या प्रतिक्रिया देत असता त्याच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा असतात. तुम्ही जो प्रतिसाद देता त्याच्यावरून आपण करतोय ते काम योग्य आहे का नाही, लोकांपर्यंत पोहोचतोय का नाही ते कळतं. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर प्रतिक्रिया द्या, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, आपल्या मित्रांसमोर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून याच माध्यमातले वेगवेगळे नवीन व्हिडिओ येतील ते आपल्याला पाहता येतील. हे अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते, कारण या ज्या गोष्टी असतात हे संशोधनाच्या गोष्टी, चाकोरीच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. त्यामुळे जर आपल्याला आपल्या चॅनेलचा उद्देश आवडलेला असेल, माहिती आवडत असेल, तर चॅनेलची मेंबरशिप घ्या, सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करा, शक्य असेल तर गुगल पेच्या माध्यमातून मदत करा, काही पुस्तकं विकत घेता येईल, अजून चांगलं संशोधन करता येईल आणि काही मुद्दे आपल्यासमोर मांडायला मदत होईल. हा आपण म्हणतो की इतिहास जो आहे त्या इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतु लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.